come there. So this morning after we met at about 9:30, we've had we had an introductory brief explanation of the program itself. Then Mr. Narayan Gad came and told us what he's doing from the other side. That is on the Panchayat side, what to expect, what to do. Mr. Shetkar had given us a very clear exposition of the reporting system and how the thing is going to work. And then we've had nearly 12 departments explain various schemes which are pertinent to this effort, sir. Now we leave it to you, sir. We leave the floor to you to tell us what you expect of us and what your expectations are for this. Thank you, sir. Thank you. Hello. Good afternoon. भूक लागोंक ना न्ही? हा? चड वेळ घेना, 45 मिनिट्स घेता सारके. म्हाका ताच्या पयलीं एकूच सांग, 6 म्हयन्या भितर कोण रिटायर्ड जावपाचो आहा बसलेल्या पैकी? ना हांव हें मुद्दाम विचारता. विदीन 6 months कोण रिटायर्ड जावपाचो ना न्ही? ना जाल्यार कितें जातलें? 6 म्हयन्यांनी तो रिटायर्ड जाता, आमी सगळो एक्सरसायज करता, तो फुडेंच वयचो ना. म्हणून हांवें विचारलें. हो मायक सारको ना, तो मायक दी. फॅन बंद कर नाल्यार, फॅन बंद कर डायरेक्ट. आतां क्लियर आहा? हय, ओके. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा तुमच्या समोर कन्सेप्ट म्हणजे माननीय मोदीजीन या पॅन्डेमिकच्या स्थितीत जेन्ना सगळ्या हातूंतल्यान गेलो तेन्ना आत्मनिर्भर भारत हो कन्सेप्ट काडलो. आत्मनिर्भर भारत हाच्या सकयल तेंच्यांनी योजना काडल्यो. म्हणजे आमी पळयता की देशाच्या बजेटाच्या 10% ऑफ द बजेट हे आत्मनिर्भर भारत सकयल तेंच्यांनी ह्या पॅन्डेमिकच्या स्थितीत सुद्धा कशा पद्दतीत लोकांक आमकां तेजो बेनिफीट मेळपाक शक्य आसा हो तेंच्यांनी आत्मनिर्भर भारत ह्या योजनेंतल्यान काडलो. जवळपास आत्मनिर्भर भारत हाच्या सकयल 80 स्किम्स तेंच्यांनी लॉन्च केल्यो वेरियस डिपार्टमेंटाच्यो. आमी आतां पर्यंत म्हाका दिसता 32 काय 33 स्किम्स इम्प्लिमेंट करपाक शकले. ताज्या वयर अजून करूंक शकूंक ना. वेरियस रिजन्स आसा. अजून बाकीच्या काही स्किमीची डिटेल्स येवंक ना, कांयची आयल्या, काही आमकां इम्प्लिमेंट करपाक फुडले 6 म्हयने लागतले. पण त्याच धर्तीचेर फाटल्या म्हज्या 17 म्हयन्याच्या कार्यकाळात काही गजाली म्हज्या लक्षांत आयल्यो. हांव जेन्ना मुख्यमंत्री म्हणून काम करपाक मार्च 19च्यान सुरवात केली तेन्नाच्यान म्हज्या काही गजाली लक्षांत आयल्यो. खुबश्यो गजाली आमच्या कडेन आसा बट त्यो इम्प्लिमेंट जायना, लोकां पर्यंत पावना. त्या ती कितें करचें? हांव वेगवेगळो विचार फाटले 15-16 म्हयने करीत आशिल्लो आनी ताकाच धरून तकलेन आयलें की आत्मनिर्भर भारत हाच्या सकयल स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट आमी लोकांच्या मदीं मांडचो. गोंय मुक्त जावन 60 वर्सां पुराय जाता आनी 60 वर्सां पुराय जाता आसतना आमी जेन्ना गांवांतल्यान वचून पळयता तेन्ना लोकांच्यो वेगवेगळ्यो समस्या आसा आनी अजुनूय बी राज्य हें दुसऱ्या राज्याचेर डिपेंडंट आसा आनी ते डे बाय डे इन्क्रीज जायत आसा. अशें ना की ते कमी जाता थंय उरले. आमी प्रत्येक गोश्टीक डे बाय डे पळयता तितके दुसऱ्या राज्याचेर डिपेंडंट जावपाक लागलेले आसा. खंय तरी हितूर बदल जावपाक जाय आनी खरो जाका आमी नीज गोंयकार म्हणटा किंवा नीज आमचो गांवांत रावपी गांवांतलो जो भाव आसा, आमचो भयण आसा, विधवा भयण आसतली, अपंग भाव आसतलो, हाज्या पर्यंत जायत्यो योजना आसा बट त्यो तेज्या पर्यंत पावना. हांव म्हाजें भाशण करता आसतना हांवें 1-2-3 उदाहरणां पयलीं दिता आनी मागीरूच हांव प्रेजेंटेशनाचेर वता. कित्याक हांवें जेन्ना पळयलें पळय न्ही, आमी म्हणटा की ऑर्फन चायल्ड बऱ्याच जाणां कडेन आमी गांवांत पळयता आवय आनी बापूय नासलेलीं भुरगीं आसा काय ना? ओके, ताज्या खातीर स्कीम आसा, येवजण आसा. कितल्या जाणांक खबर आसा? ऑर्फन चायल्ड ह्या भुरग्या खातीर सरकाराची योजना आसा काय ना? आसा जाल्यार कोणा कोणाक खबर आहा? जस्ट हात वयर कर. अशें काय ना. तुका एक सांगता हांव, 90% ऑफ द गव्हर्मेंट ऑफिसांनी ही योजना खबर ना. तुम्ही म्हणटले तूं मुख्यमंत्री जाला म्हणून कळ्ळें आसतलें तुका, तूं फायली बिली सायन मारता म्हणून. बरोबर काय न्ही? तसो विशय ना. ही योजना म्हाका खबर आसा सुरू जाली पळय न्ही म्हाका दिसता इन 2012 न्ही, सुरवातीक इन 2002 इन द फर्स्ट गव्हर्मेंट DSSY सुरू जाल्ली पळय न्ही तेन्नाच सुरू जाल्ली. फर्स्ट गव्हर्मेंट ऑफ द मनोहर पर्रीकर्स 2002 सुरू जाल्ली, तेन्नाच सुरू जाल्ली आनी तेन्नाच्यान म्हाका खबर आसा. हांव परत सांगता तुका, 2002 सुरू जाला तेन्नाच्यान खबर आहा. कितें स्कीम? कोणी सांगू शकता म्हाका? बचपन स्कीम. तुम्ही सोशल वेलफेअरान आहा? हा, ट्रेनिंगेंतल्यान कळ्ळा पयरचें. एनी हाव, द बचपन स्किमीच्या अंतर्गत त्या ऑर्फन भुरग्या खातीर आमी 3000 रुपीज दिता एका भुरग्याक. 2 भुरगीं सुद्दां आसत, इवन दो आमी 3000 दोगांय भुरग्यांक दिता अप टू द एज ऑफ 18. आमच्या आजूबाजूक ना? आसा.
आमी केन्ना विचारलें? आमच्या सोयऱ्यांची सुद्दां आसता, आमी केन्ना विचारूंक ना. आमी विचारलां? ना. आमी चवकशीच करूंक वचना. म्हाजें म्हणणें आहा, बीइंग अ गव्हर्मेंट सर्वंट इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आमी सरकारी सेवक आसा, हें तकलेन फिट्ट बसपाक जाय. जो पर्यंत हें तकलेन बसना पळय न्ही, तो पर्यंत आमी फुडलें काम करूंक वयचे ना. आमी कितें जाल्यार खबर आहा, म्हणजे बरेचशे फावटी म्हाका अशें दिसून आयलां काही जाणांच्या बाबतींत, आमी सरकारी सेवक हेंच आमी विसरपाक लागले. हें विसरून उपयोग ना. आनी आमी सरकारी सेवक हे 8 वरां खातीर ना. तो कदाचित क्लार्क आनी पिवन जो आहा पळय न्ही रे, तो म्हणूंक शकता म्हाजी 8 वरां ड्युटी, कारण ताका 8 वरांचेंच काम. तुमी सांगता ती फायल व्हर आनी थंय दवर, तें एक लेटर मार आनी दी. बट यू पीपल आर नॉट. यू आर 24/7 आनी 365 डेज. त्या खातीर म्हाका दिसता ऑर्फन चायल्ड जेन्ना आमच्या सायडीक दिसता, आपल्या सोयऱ्यांतलो दिसता, आपल्या गांवांतलो दिसता, तेन्ना ही येवजण तेज्या पर्यंत पावोवपाक जाय, ही आमची जबाबदारी. तुमी म्हणटले ना ती आमदाराची, पंचाची, सरपंचाची, कित्याक तांकां मतां जायना रे, आमकां कांय नाका. आमी गव्हर्मेंट सर्वंट म्हणून तितकी तरी आमची जबाबदारी आसूंक जाय की हांवें सिंपल सांगलें पळय, म्हणजे ऑर्फन चायल्ड जेच्या पर्यंत कोणूच पावना. आनी गोंयान आयजूय बी ऑर्फन चायल्ड आसा ज्यांच्या पर्यंत ह्यो येवजणी पावोंक ना. आयजूय आसा. कित्याक हांव जेन्ना जेन्ना ज्या ज्या पंचायतीन वयता पळय न्ही, तेज्या उपरांत तो म्हाका फोन करून सांगता, दोतोर म्हाज्या वार्डांत 3 जाणां आसा म्हणटा तो. खंय मेळटलो फॉर्म काय विचारता म्हाका. ज्या ज्या हांव उलयतां ताच्या उपरांत म्हाका कोण ना कोण तरी फोन करून सांगता आमच्या वार्डार 2 जाणां आसा म्हणून. ही हांवें एक उदाहरण म्हणून सांगलें. सरकाराच्यो योजना खूब आसा, केंद्र सरकाराच्यो योजना खूब आसा. आमी कितले जाणा कडेन पर्यंत पावयता? MD IDC म्हणटलो तें काय म्हाजें काम न्हू. म्हाजें थंय प्लॉट अलॉटमेंट आनी हितूर कितें आहा तितकेंच काम. ओके. परत थंय भावे कितें म्हणटलो, तूं फक्त तें गोरवांचें कितें तें म्हाका सांग, तूं येतें वेगळें म्हाका कित्याक सांगता? बरोबर आसा काय ना? आमी म्हणटाले प्रत्येक म्हाज्या खात्याचें म्हाका तुवें खंय डायरेक्टर म्हण फाल्यां हांगासून काडून थंय घातलो जाल्यार त्याच तें काम करता हांव. वेगळ्या खात्याचें हांव करिना. ही मेंटलिटी, हो मायंड सेटअप आमचो जाल्लो आहा. डेप्युटी कलेक्टर पळयता आसतना तितकेच पळयता, म्हाज्या समोरच्यो आयच्यो केसी डिस्पोज केल्यो काय म्हाजें काम सोंपलें. अशें न करता आमच्या तकलेन आयलें म्हणजे हें काम जर करतलें आसत सगळें, म्हणजे तितूर वेगवेगळें आसतलें. म्हाका दिसता आतांच सकाळच्यान तुमकां वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यो स्किमी कितें आहा, योजना कितें आसा, आनी स्वयंपूर्ण गोंय म्हणजे आमी कशें इम्प्लिमेंट करपाचें ताजें थोडेंशें येता. हाजो अर्थ असो न्ही की तें 2 दिसांनी आनी 2 म्हयन्यांनी जातलें ना. हें जावपा खातीर आमी म्हणटा की मिनिमम जेका शॉर्ट टर्म गोल आमकां जर अचीव करपाक जाय, इट वील टेक 1 year. म्हणजे 2 ऑक्टोबर 2020 आमी सुरू केलां. आमकां हेजो शॉर्ट टर्म जो आसा पळय न्ही, हो मॅक्झिमम टू मॅक्झिमम 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत हाजो रिजल्ट मेळटलो. आनी लॉंग टर्म जे आसा हे 3 वर्सांनी मेळटलें. बट एटलिस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द शॉर्ट टर्म. आतां हें सगळें करता आसतना आमी म्हटलां की आमकां प्रत्येकाक ग्रामपंचायतीन वचूंक जाय. आमी तुमच्या कडेन फक्त म्हयन्यांतलो शेनवाराचो अर्दो आदेश म्हणजे 3 वरां मागल्या. हांव पूर्ण दीस म्हणना. तुमी एटलिस्ट प्रत्येक शेनवाराची 3 वरां जी आहा तुमची ती त्या ग्रामपंचायतीन दिवची. तुमी म्हणटा आमी ग्रामपंचायतीन वचून कितें करतले? ते सेक्रेटरी आसा, तलाटी आसा आनी परत पंच सरपंच आहा तुमचे. तांकां 21 दीस करूंक जमलें ना तर आमी कितें करतले? तांकां जमूंक ना म्हणून तुमकां सांगलां. आनी इट इज माय रिक्वेस्ट बीइंग अ CM. हांव सरळ सांगता, कारण आमी पयलीं म्हणटाले की ऑप्शन दिवया वेगवेगळे, कोणाक चॉयस दिवया. मागीर आमी ठरयलें की आमी 220 नांवां काडप आनी ते 220 नांवां जेका खरीच जेन्यून डिफिकल्टी आसा, हेल्थ प्रॉब्लेम आसा जाल्यारूच तितूंतल्यान ताका सायडीक काडप. अदरवायज प्रत्येकान आपलो शेनवार जेका तो आमी कंपल्सरी अशें न्ही की तेणी शेनवाराच वचूंक जाय. इट इज अ रिलॅक्सेशन. हांव तेजेर पयलीं कित्याक येता सांगता हांव. नाल्यार फाल्यां सकाळीं परत म्हणूंक आसा की CMन आतां आमकां लायले शेनवारचेय बी कामां. हें अशें ना, तुमचेर डिपेंड आसा. म्हाका शेनवारा फावोंक ना, हांव आयतारा वयता. म्हाका सकाळीं फावोंक ना, हांव सांजचो वयता. इट इज रिलॅक्सेशन. किंवा एखादो शेनवार म्हाज्या कडल्यान चुकलो सुद्दां आसत, हांव 2 शेनवारचें काम वांगडाच करून घेवं येता. हेका वेगवेगळ्यो मॉडेलिटीज ज्यो आसा ह्यो तुमच्या कडल्यानूच येतल्यो आनी तुमी तितूर सजेशन्स दिवपाचे आसा आपले. कशा रितीन आमकां इम्प्लिमेंट करपाक जाय हें ठरतलें. आमी 220 आमच्या सगळे GPS ऑफिसरांक ट्रेनिंग दिता आनी ह्या ट्रेनिंगाच्या माध्यमांतल्यान तांच्यांनी तें इम्प्लिमेंट करपाचें. आतां इम्प्लिमेंट करता आसतना हितूर विशय वेगवेगळो जातलो. कोस्टल ग्रामपंचायतीन वेगळें, रुरल ग्रामपंचायतीन वेगळें, मायनींग ग्रामपंचायतींनी वेगळें,
त्याच्या बरोबर आमी म्हणटा टावन तालिगांव सारकेली कलंगूट सारकेली ग्रामपंचायत आसतली तितून विशय वेगळो आसतलो किंवा आमच्या काणकोणाच्या खोला पंचायतीन वेगळो विशय आसतलो. ह्या ती प्रत्येक पंचायतीचो विशय हो वेगवेगळ्या पद्दतीन आसतलो. तुमी थंय वयता तुमी तितके इंटेलिजंट आसात. तुम्ही वेरियस डिपार्टमेंटांतल्यान आपूण डायरेक्टर म्हणून डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करीत आयिल्ले आसा. तुमकां विशय खबर आसा आनी कशें हँडल करप हेंय तुमकां खबर आसा. फक्त ताजें इम्प्लिमेंटेशन वेवस्थीत जावपाक जाय. म्हणूनच आमकां गरजवंता म्हणजे हें सरकार जें आसा हें समाजांतल्या शेवटच्या मनशा पर्यंत पावपा खातीर हो केल्लो प्रयत्न, लास्ट पर्सन इन द सोसायटी. आतां तो शेवटच्या मनशा पर्यंत पावतलो जाल्यार कसो पावतलो, ताज्या खातीर डिपार्टमेंटान आमकां सरकारान आसा कितें हें पयलीं कळपाक जाय. हांव तुमकां कळपा खातीर सांगता, तुमकांच खबर ना अशें न्ही. हांव पयलीं पुलीस डिपार्टमेंटाची ट्रेनींग घेतालो, DYSP आनी SP. तांकां हांवें विचारलें की एक्सिडेंटल डेथ स्कीम कितें आसा सरकाराची काय म्हणून. एकट्याकूय खबर ना. वायट धरपाचो प्रश्नच ना, कित्याक तेंच्यांनी कोणाक दिवकूच ना. तेंच्यांनी केन्ना ती स्कीम कोणाक रिकमेंडूच करूंक ना. कित्याक ते म्हणटा हांवें विचारलें कोणाची स्कीम खंयच्या डिपार्टमेंटाची. एकटो सांगता सोशल वेलफेराची, दुसरो सांगता ट्रायबल वेलफेरान आहा म्हणून, तिसरो सांगता होम डिपार्टमेंटान बीन आसतली पळय म्हणटा आपल्याच डिपार्टमेंटान. बट स्कीम ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाची. रस्त्यार जर कोणूय एक्सिडंट जावन गेलो तेणी कसलोच जरी इन्शुरन्स करूंक ना जाल्यार सुद्दां ताका गोंय सरकाराच्या वतीन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या वतीन 2.5 लाख रुपया ताका ताज्या फॅमिली मेंबराक दिली वता. त्यांनी फक्त आपलो डेथ सर्टिफिकेट विथ द पोलीस पंचनामा आनी ताजो लिगल हेर्सकोन हाजो फॉर्म भरून दिवपाचो विदीन द 3 मंथ्स कितें तरी पिरियड. म्हळ्यार ही स्कीम आयज पर्यंत कोणूच करी नासता. आनी रस्त्यार मरून वयता कितले बाबड्याचो इन्शुरन्स ताज्या फाटल्यान फॅमिलीक कोणूच आधार दिवपाचो जो आसा पळय न्ही हो कोण दिना, कारण खबरूच ना. हाज्या खातीर आमचो प्रयत्न सकाळच्यान निदान जी आमकां निरी डिपार्टमेंट आसा ही निरी डिपार्टमेंट पयलीं समजून घेवया, जेणे करून स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आमकां कशा पद्दतीत आमी करूंक शकतले. हाजो अर्थ असो न्ही की ह्याच डिपार्टमेंटाच्या वतीन आमी फुडें वयतले. आमकां अजुनूय वेरियस डिपार्टमेंट आसतली. तुमकां थंय गेल्या उपरांत जेन्ना प्रॉब्लेम आयडेंटिफाय जातलो पळय न्ही रे, तो प्रॉब्लेम सॉल्व करपा खातीर तुमकांच तकलेन येतलें की ना आपूण RDA कडेन कॉन्टॅक्ट करपाक जाय, ना हो विशय जो आसा पळय न्ही हो वेटरनरींतल्यान सुटूंक शकता किंवा हो विशय आनी कोणाच्या खंयच्या डिपार्टमेंटांतल्यान सुटूंक शकता. आनी तुमीच त्या डिपार्टमेंटा कडेन उलोवपाक लागतले, तुमीच त्या डिपार्टमेंटा कडेन सॉल्व करतले. हाज्या खातीर बेजीक संकल्पना म्हाका दिसता जिपार्डान तुमकां आमचो बेजीक सर्वे कितें केला म्हणजे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी जिपार्ड हांच्यांनी ह्या पॅन्डेमिकच्या काळात म्हणजे आमी जशे सगळे फिल्डार काम करताले त्याच धर्तीचेर आमच्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनचे सगळे टिचर्स, स्टुडंट्स, प्रोफेसर सगळ्यांनी वचून प्रत्येक ग्रामपंचायतींतल्यान तांच्यांनी की सर्वे रिपोर्ट तयार केलो. हांव म्हणना की 100% सर्वे रिपोर्ट बरोबर आसतलो, बट तो सर्वे रिपोर्ट तुमी एकदां चाळचो पडटलो, तो एकदां पळोवचो पडटलो, थंयसरल्या पंच सरपंच हांच्या बरोबर डिस्कस करचो पडटलो. पयल्या फेजींतल्यान तुमकां करपाक जाय कितें तर पयल्या फेजींतल्यान म्हाका दिसता तो मुळात तुमकां दिल्ली विलेज पंचायत ही नियर बाय विलेज पंचायत म्हणजे कदाचित तुम्ही स्वताच्या तुमची ग्रामपंचायत आसूं शकता किंवा तुमच्या नियर बाय ग्रामपंचायत आसूं शकता, भितरल्या अर्द्या लोकांक तुमी वळखता आसतले. म्हाजें इतकी रिक्वेस्ट आहा तुमकां, तुमी पयलीं सरपंच पंच हांच्या बरोबर डिस्कशन्स करात, थंयसली कॉपरेटीव सोसायटी, दूध सोसायटी हांच्या बरोबर डिस्कशन करात, सेल्फ हेल्प ग्रुप हांच्या बरोबर तांकां तुमी खंयसरूच फिल्डान वचपाची गरज ना. तुमी ग्रामपंचायतीन आफोवन घेयात इनिशियल स्टेजीचेर. तुमी चलात ग्रामपंचायतीन, तुमी सगळो तेजो डिटेल्स घेयात की त्या ग्रामपंचायतीन आमकां कितें कितें आसा. इवन दो BPL लोक कितले आहा हेंय कळोनी. हांवें आतां पंचायतीक सांगलां BPLाचें लिस्ट सुद्दां भायर लाया म्हणून. कित्याक खबर आहा, हांगा थोडे BPL गव्हर्मेंट सर्वंट जाले, तांच्यांनी बंगले बांदले, तरी BPL लिस्टान तेंचें नांव आसा. तांकां तरी लज दिसूंक जाय की खरो BPL कोण आहा पळय न्ही रे ताका ते 30 किलो तांदूळ मेळचे म्हण. आसात हां, थोडे जाण अजून बंगलो बांदून गाडी घेवन भोंवता म्हणल्यार BPL लिस्टान नांव आहा. निदान तेणे आपुणून त्या बाबा म्हाजें नांव काड म्हणून दिवंक जाय, कित्याक गरजवंत BPL आसा ते उरले म्हणून तेजे BPL लिस्टाचें नांवूय लावपाक जाय. आमी ओपन डेफिकेशन फ्री केलें, बट अजूनय म्हणजे गांवान आमी ओपन डेफिकेशन फ्री करता आसतना थंयसर कॉमन टॉयलेट लायलो आनी ओपन डेफिकेशन फ्री डिक्लेअर केला. आमी टॉयलेट दिवप चालू आसा बरोबर. म्हणल्यार अजूनय थोड्या लोकांक मेळोंक ना, कोणाक लायट अशे विविध विशय आसतले. त्या ती बेजीक तुमी सर्वे रिपोर्ट हो जेन्ना तुमी वाचलो तेंच्या कडेन डिस्कस केलो काय बऱ्योचश्यो गजाली ज्यो आसा ह्यो तुमच्या लक्षान येतल्यो. आतां ते प्रॉब्लेम सॉल्व कशें करप म्हाका दिसता आमी एक 15 पॅरामिटर्स काडला जेचेर तुमकां रिपोर्टींग करपाक जाय. आनी तुमचें रिपोर्टींग इट शूड बी द मंथली. म्हणजे हांवें एका म्हयन्यांतल्यान कितें केलें
हांवें केलें म्हणच्या पेक्षा हांवें करून घेतलें. म्हाजें इतकेंच म्हणणें आसा, कारण तुमी अशे ऑफिसर्स आसात की जांच्यांनी म्हयनोभरांतल्यो एक्टिविटी करून घेवपाक जाय. तुमी प्रत्येक एक्टिविटीक थंय आसचे ना, तुमी 8 दिसांनी एकदांच वयतले, बट तुमी सांगलेल्या इन्स्ट्रक्शनाच्या प्रमाणे वेळ पडल्यार थंयसर 15 दीस एक्टिविटी चलतली, 8 दीस एक्टिविटी चलतली, कदाचित म्हयनोभरूय जो कॉम्पिटंट ऑफिसर आसत जाल्यार तो 1 म्हयनो सुद्दां एक्टिविटी विविध एक्टिविटी करूं येता. आनी सगळ्यो तुमच्या इन्स्ट्रक्शनाचेर खंयचोच हेड ऑफ द डिपार्टमेंट ना म्हणचो ना. तुमी वेवस्थीत प्लॅन करून स्पेसिफीक एक्टिविटी ही तांकां दिवपाची आसा. कदाचित महिलां खातीर वेगळी एक्टिविटी आसतली, एग्रीकल्चरिस्ट आसात तांच्या खातीर वेगळी आसतली, युवक आसात जेका आमी सेल्फ एम्प्लॉयमेंट करपाक जाय ताका वेगळी आसतली, जेका कदाचित एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड करपाक जाय ताका वेगळी, कोणाक कावन्सिलरांक आसतली ताका वेगळी. अश्यो वेगवेगळ्यो एक्टिविटी, दिसाक एक एक्टिविटी ही प्लॅन करून त्या ग्रामपंचायतीत, त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात, थंयसल्या पब्लीक हॉलात, थंयसल्या देवळात किंवा एकदां 2 कडेन चलतली. आनी हें करपा खातीर सरकारच्या वतीन पयशांची खंयसरूच कमी आसची ना. आमी त्या डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिलां की ती एक्टिविटी करपा खातीर जर तुका पयशांची सरकारा कडल्यान कमी आसत जाल्यार वी आर प्रोवायडींग दॅट मनी थ्रू द CSR एक्टिविटीज. हांवें ऑलरेडी सांगलां की खंयसरूच म्हणजे पयशे म्हाज्या डिपार्टमेंटा कडेन एवेलेबल ना म्हणून एक्टिविटी उरची ना. मुळात स्वयंपूर्ण गोंय म्हणजे कितें? आज आमी सगळ्या गोश्टी खातीर भायल्या राज्यांचेर डिपेंड आसा. फॉर एग्जाम्पल मिल्क, आमची रिक्वायरमेंट कितली रे? दिसाक रिक्वायरमेंट दुधाची कितली गोंयांत? कितली? 2.5 लाख. सिजन ना तेन्ना, आनी सिजन आसता तेन्ना 4.5 लाख. मिनिमम आमकां दिसाक दूध कितलें लागता? 4.5 लाख. गोंयांत प्रोडक्शन कितलें? भावी कितलें? 1.5 ना, 80,000 आहा. 70 ते 80,000. केन्ना तरी त्यो गायी वियेता तेन्ना वाडटा इल्लें. हेज्या वयर आमी दूध खंयच्यान हाडटा? कर्नाटक आनी महाराष्ट्र. म्हणजे आमी 2 लाखाचे पयशे जे आहा पळय न्ही रे, हे डेली कोणाक दिता? आनी कॅश पयशे दिता, कोणूच दूध उधार हाडिना. 2 लाख लिटराचे पयशे आमी कोणाक दिता? महाराष्ट्राक आनी कर्नाटकाक. 2 लाख दुधाचे पयशे जाले कितले? पर लिटर कितले? कॅल्कुलेट कर रे. कितले कोटी जाले ते सांग म्हाका, म्हणजे कळोनी आमी कितले पयशे दर दिसाक भायर दिता ते. कितले क्रोड्स जाले? हा? दुसरी गजाल, आमकां चिकन लागता. चिकन खंयच्यान येता? भायल्यान येता. आमकां एग्स लागता. दिसाक एक कितली लागता खबर आसा सिजनाक? पर डेची रिक्वायरमेंट कोण जाणा एग्सची? कितले? 80 लाख रुपया. ना रे, चड जावपा जाय, सारकें कॅल्कुलेट कर. ओके, 80 लॅक्स पर डे दिता आमी. हांव म्हयन्याचे सांगना, दिसाचे सांगता. ओके, एग्स कितली लागता खबर आहा आमकां दिसाक? सिजन सुरू आसत जाल्यार 1.5 लाख. इवन दो फुलां ती कितें? हांव फुलां बाकीची ते जर्बेरी आनी हेजे सांगना, रोजां सुद्दां जी आहा पळय न्ही रे, जी आमच्या गोंयांत प्रत्येकाच्या पोरसांत जाताली पळय न्ही, ती सुद्दां आयज खंयच्यान येवंक लागल्या? पयरच्या दसऱ्याक खंयची येयली? भाज्जेचेर सबसिडी कितली दिता जाणा आमी? पयरच्या दसऱ्याक सगळी कर्नाटकांतल्यान येयली. हार्डली 10 to 20% रोजां हांगा जावपाक लागल्या. म्हणजे जशें इंडिपेंडंट जावन आमी फुडें फुडें वचोंक लागल्या पळय न्ही रे, इंडिपेंडंट जाले बट डिपेंडंट जावपाक लागलेले आसा. तेन्ना आमी तेन्ना डिपेंडंट नासले, सगळें हांगाच जातालें. आतां आमी डिपेंडंट जायत वचपाक लागलेले आसा. भाज्जेचेर वर्साक सबसिडी कितली दिता खबर आहा आमी? जी आमी भाजी लोकांक दिता हॉर्टिकल्चर सबसिडी कितली? 25 to 30 crores of rupees एन्युअली. म्हणजे आमी कितें करता तर? हें सगळें गोंयांत जावंक शकना? फुलां गोंयांत जावंक शकना? निदान रोजाची तरी, हांव बाकीची सांगना. भाजी गोंयांत जावंक शकना? आत्तां खंय तरी थोडेशें सुरू केलें. हे फावटी फक्त 1.5 ते 2 कोटी रुपया जी आसा पळय न्ही, एग्रीकल्चर अँड हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हॅव टेकन द इनिशिएटिव्ह आनी भितरले 1.5 ते 2 कोटी गोंयकारांक मेळपाक लागल्या. म्हणजे जेका आमी स्वयंपूर्ण गोंय हो जेन्ना कन्सेप्ट मांडटा, निदान आमी आमकां जी गरज आसा तें तरी हांगा करपाक लागतले. आमी प्राउडली सांगता वी आर द म्हणजे रायस ग्रोवर म्हणून सांगता काय ना, रायस ग्रोवर म्हणून. भात कितले तूं हांगासर परत हे करता, प्रोसेस करता? भात सगळे जाण पिकयता आनी 70% भात आमचे खंय वयता? हाजो कोणी विचारूय करूं ना हेज्या पयलीं. 70% भात तो बागायदाराक विकत दिता, 16 रुपया म्हणटा, 3 रुपया सबसिडी म्हणटा, तो घे. 3 रुपया सबसिडी शेतकऱ्याकूय दिता आनी भात फुडें कितें वयता?
मेंगलोर वयता. 70% आमचें जें भात आहा पळय न्ही रे तें मेंगलोर वयता. आमी 17 रुपयान दिता आनी परत आमी 52 रुपया किलो तांदूळ खाता. बरोबर काय न्ही? म्हणजे 17 तुवें 2 किलोचे जरी 1 किलो म्हटलो 17 दुनी 34. आमी प्रोसेसिंग करपाचे कोणूच इनिशिएटिव्ह केन्ना घेवंक ना, केन्ना कोणाक आमी फुडें काडूंक लावंक ना. थोड्यो इंडस्ट्री ज्यो घातल्या पळय न्ही रे ते सुद्दां गोंया भायले कोण येयले आनी थोड्यांनी इंडस्ट्री घातल्या बारीक बारीक बारीक. म्हणजे ते फीश प्रोसेसिंग आसत आनी कितें आसा ती बी खंयच्या गोंयकारान हार्डली कोणी तरी इनिशिएटिव्ह घेतला. हें कित्याक? सरकाराच्यो येवजण्यो ना, तांकां खबर ना, तांकां खबर ना. तांकां जागे करचे पडटले. बारीक बारीक गजाली आसा त्यो जर आमी जागे करीत म्हणजे सरकारची हर एक येवजण तेंच्या पर्यंत जर पावोवपाचो प्रयत्न केलो जाल्यार निश्चितच म्हाका दिसता गोंय स्वयंपूर्ण जावपाक चड उशीर लागचो ना. हांव 100% जातलें म्हणना, बट एटलिस्ट आमी प्रयत्न जर केलो आनी सिन्सियरली जर प्रयत्न केलो 50% लोकांक तरी आमी स्वयंपूर्ण करपा खातीर एक पावल फुडें मारूंक शकतले. त्या खातीर म्हाका दिसता तुमी स्वयंपूर्ण मित्र ह्या नातान आमी गांवांन वयता, मदत करपाच्या हातूंतल्यान आमी गांवांन वयता आनी प्रत्येकाक पयल्यान पयलीं आमचो पॉझिटिव्ह मायंडसेट आसपाक जाय. हय आपूण करतलो, हय म्हाका जो टार्गेट दिलो तो हांव एचीव करतलो, हो मायंडसेट गांवांन आसपाक जाय. तुमकां फुल्ली फ्रिडम आसा. तुमच्या डिपार्टमेंटांतलो मनीस केन्ना खंयसर वापरपाक जाय तो तुमी वापरूं शकता, किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटांतलो खंयचो प्रोग्राम केन्ना खंयसर लावपाक जाय त्या एचओडीक सांगून तुमी तो राबोवपाकूय जाता. ओके. आतां तेजो मुळात जो आसा पळय न्ही हो हांवें जसो म्हटलो की स्वयंपूर्ण मित्र ताचें काम कितें म्हाका दिसता फर्स्ट स्लायड हाजेर तुमकां दाखयला तेणी. आमकां एक तर तेजो रोड मॅप ठरोवचो पडटलो, पंचायत सर्वे रिपोर्टांतल्यान वयचें पडटलें, आमकां तांच्या बरोबर इंटरेक्शन करचें पडटलें, आमकां म्हयन्याचो शेड्यूल तयार करचो पडटलो आनी हो शेड्यूल जो आसा त्या पंचायत सेक्रेटरी कडल्यान आमकां तो इम्प्लिमेंट करून घेवचो पडटलो. म्हाका दिसता तुमकां जे स्लायड दिसता तितूर तुमचें एक्झॅक्टली काम कितें, हितूर एड जायत वयतलें, सबट्रॅक्ट जायत वयतलें, वेगवेगळ्यो गजाली जातल्यो ज्या प्रमाणे वयर सकयल आसा पळय न्ही. आनी तुमकां तुमचो रिपोर्ट आमी तालुका लेवलचे नोडल ऑफिसर इतक्याच खातीर म्हटलां कारण हांव कंटिन्युअसली 220 लोकां कडेन दर म्हयन्याक उलोवप शक्य जावचें ना. म्हणून तुमी तुमचो रिपोर्टींग इट्स टू द तालुका ऑफिसर, बट यू हॅव द फूल रायट टू आस्क एनी नोडल ऑफिसर ऑफ एनी डिपार्टमेंट. फाल्यां जर कोणायकूय दिसलें की खादी ग्राम उद्योगाचो कार्यक्रम म्हाज्या हांगासर लावपाक जाय आसत, यू कॅन कॉल द एमडी काय सीओ सीओ ऑफ द खादी ग्राम उद्योग. तुमी ताका डायरेक्ट फोन करून म्हाज्या पंचायतीन कार्यक्रम अमके दिसा लागपाक जाय, म्हाज्या अमक्यो महिला आसा तांकां तुमी खादी ग्राम उद्योगाचो कार्यक्रम लाय, हें तुमी सांगचें पडटलें. आनी तें जर जालें आसत म्हणजे अश्यो वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा त्या खातीर तुमी डिसायड करचें पडटलें. मार्सा नेक्स्ट स्लायड. पयलें डिपार्टमेंट आमी एग्रीकल्चर, कारण एग्रीकल्चर हें डिपार्टमेंट सगळ्या गांवांनी म्हणजे तसो पळोवंक वचत जाल्यार गोंयांतल्या 90% ग्रामपंचायतींनी अजुनूय बी मोठ्या प्रमाणात शेत आसा जें ओसाड पडलां, जें कोण लायना. आमी आज कॅबिनेटान डिसिजन घेतलां वीच इज एन प्रॉपर्टी आपले रजिस्ट्रार ऑफ प्रॉपर्टीज. आमच्यो ज्यो प्रॉपर्टीज आसा त्यो स्वामित्व योजनेच्या खाला आपली प्रॉपर्टीची डॉक्युमेंट्स क्लियर करून ते कार्ड मेळपाचो हेजो आमी आज कॅबिनेटान डिसिजन जालें. प्रत्येकाचो टायटल डॉक्युमेंट क्लियर जातलो. म्हणजे हांगासर आलवारा लँड आसतल्यो, बाकीच्यो लँड आसतल्यो, सगळ्या जाणांक शेतां करपाक दिल्ल्यो, बट ह्यो लँड बऱ्योचश्यो लोक आतां त्यो क्लास 1 करून विकपाक काडलेल्यो आसा. ना, हांगासर कोण लायता, कोणी कोमुदाद लँड कितली आसा, आमी कितें कितें करपाक शकतले. हितूर एक गजाल म्हत्वाची आसा. आमी जर फार्मर म्हटलो बाबा गांवांत फार्मर आसा कितले, रजिस्टर्ड कितले, कितल्या जाणां कडेन कार्ड आसा. अरे सिंपल म्हाका सांगता तुमकां, फार्मर कार्ड जरी असलें जाल्यार त्या मनशाक म्हणजे 6,000 रुपया केंद्र सरकाराचे तेज्या नांवार डेपॉझिट जाले काय ना. ह्याय वर्सा जाले, फाटल्याय वर्सा जाले. म्हणजे जो शेत लायना पळय न्ही, फार्मर कार्ड आसा, किसान क्रेडीट कार्ड आसा म्हणूनच जाले, तेणी लावंक सुद्दां ना. दुसरी गोष्ट ताका डायरेक्ट बेनिफीट आसा, ताका 2% रेट ऑफ इंट्रस्टान नॅशनलायज बँक लोन दिता. तेणी तेज्या उपरांत आमी जर थोडो इनिशिएटिव्ह घेतलो आसत जाल्यार आमी ताका वेगवेगळ्यो म्हणजे पीएम किसान बेनिफिशरीज जाले सगळें, तितून आमी मागीर क्लस्टर फॉर्म करूं येता, खूब कितें गजाली करूं येता. हेका रिलेटेड हांव एकूच गजाल सांगता. आमी आमच्या भाज्जेचो सांगलेलो, आमकां फॉडर जे लागता पळय न्ही रे, फॉडर, तें जे फॉडर आहा पळय न्ही, हे आमी भायले हाडटा. एप्रॉक्सिमेटली कितले मोडटा आमी, वजे कितले, 1 कोटी काय 2 कोटी रुपया कितें तरी आमी मोडटा. म्हणजे आमी फक्त
गोरवांचो मोको जो लायता पळय न्ही तोच स्पेंड करपा खातीर इन माय ओन डेरी, म्हाजी डेरी आसा, म्हयन्याक जवळपास 80,000 रुपया हे आमी फॉर्डराक कर्नाटकाक दिता, म्हाज्याच डेरीन दिता, कर्नाटकाक दिता. हांवें कितल्याशाच शेतकाऱ्यांक सांगलें तुमी मोको लाय, हे 80,000 रुपया तुमकां मेळटले. काम कांयच ना, 3 म्हयन्यांनी मोको कट करपाचो, फक्त एकदां नांगर मोको उडय आनी परत तूं कट कर आनी आमकां दी. 4 रुपया किलोन आमी घेता, भायल्यान घेता जाल्यार तुज्या कडल्यान घेवपाक कितें जाला. बट तेका आमकां खंय तरी तयारी करची पडटली, तेका खंय तरी मोटिवेट करचो पडटलो, तेका खंय तरी सांगचें पडटलें, तेन्नाच तो आतां एग्रीकल्चरान वेगवेगळें येयलें. म्हणजे गोंयान ज्यो एग्रीकल्चराच्यो स्किमी आसा तितक्यो खंयसरूच ना. A to Z आमी तांकां टार्गेट दिला. प्रत्येक झेडीओक सांगलेलें आसा की तुमी मिनिमम इन्कम 3 लाख रुपया शेतकाराक मेळपाक जाय, त्या शिवाय तो शेती करचो ना. तूं आयडेंटिफाय कर तुजे 5 फार्मर कोण, त्यांनी कमीत कमी वर्सा भितर नवीन 5 फार्मर रेडी करपाक जाय. हॉर्टिकल्चर आसतलें, ताज्या उपरांत वेगवेगळ्या सेक्टरांत तांच्यांनी रेडी करचें हें तांकां सांगलां. तुमी थंय गेले, यू हॅव द फूल रायट. त्या भागाचो झेडीओ कोण, फार्मरांक एकी कडेन केले, कितले फार्मर आहा, 150 फार्मर म्हाज्या पंचायतीन आसा, तांकां विचारलें कितल्या जाणां कडेन कार्डां आसा, पंचायत सांगतली तुका 60 जाणां कडेन कार्डां आसा, उरलेल्या कडेन कार्डां ना. तुका जालो तुजो हाजो कार्यक्रम कितें ठरलो ह्या विकांतलो, की तुका ह्या विकान तुका उरलेल्या 70 जाणांक कार्डां करून दिवपाक जाय. झेडीओक सांगलें तूं यो पंचायतीन बस, आमचे 70 फार्मर येतले, तांकां डेटी दी, तांकां किसान क्रेडीट कार्ड करून दी. तुजी एक एक्टिविटी तुजी कंप्लीट जाली. तुम्ही उरलेल्या 70 लोकांक एकाच विकांत कार्डां करून दिली. ते कदाचित तो 2 वीक लागत, बट तुम्ही एक काम कोणाक दिलें, झेडीओक दिलें. कारण तेज्या ऑफिसांतले लोक थोडे बेश्टे बसल्या, तांकां कांय काम ना, तांकां फिल्डान वचपाचे थोडेच जाण, 50% ऑफ द ऑफिसर फिल्डान वयता. तेंचें मुळात काम कितें, ते शेतान वचोंक जाय. तेजे लोक आहा पळय थंयसर फिल्ड ऑफिसर आसतले, झेडीओ आसतलो, वो ऑफिसान बसून काम न्ही, तो शेतकाऱ्यांक मेळोंक जाय, तेणी शेतकाऱ्याची मिटींग घेवपाक जाय. विचारात ग्रामपंचायतीन हाज्या पयलीं केन्ना झेडीओ येयला काय म्हणून, तेजी लाय मिटींग ठरोवन दी. तूं थंय आसतनाच सांग झेडीओक तूं केन्ना येतलो सांग, तुजी केन्ना 15 दिसाच्या भितर म्हाका डेट दी, म्हाजे पंचायत म्हाज्या झेडी आफयतले लोकांक आनी तुज्या वांगडा डिस्कशन करतले, उरलेल्यांक कार्डां करून दितले. तांकां कितें लावपाचें तेजेर तुमी तकली लावं नाकात. यू आर द लिंकींग ऑफिसर. झेडीओक थंय हाडून तुमी दिलो, झेडीओक सांगपाक जाय म्हाजे 150 फार्मर जे आहा प्रत्येका कडेन 1-1 एकर 2-2 एकर लँड आहा, कितें लावपाचें कितें ना हें ठरोवन दी, जेणे करून तेजो मिनिमम इन्कम, एन्युअल इन्कम विथ द इंटिग्रेटेड फार्मींग मिनिमम टू मिनिमम 3 लाख जावपाक जाय. आज लोक शेतांत कित्याक वचना, ताका आपल्याक एश्युअर्ड इन्कम 3 लाख मेळटलो हेजी गॅरंटी ना म्हणून वचना. म्हणून ग्रॅज्युएट जाल्लो सुद्दां कितें म्हणटा, म्हाका क्लार्क नाल्यार लास्ट पिवन तरी कर, कित्याक थंय गेल्यार तरी 3 लाख रुपया मेळटले म्हाका. तो आमी जर ताका मोटिवेट करून सांगलो कशा पद्दतीन 3 लाख मेळूंक शकता हें जर दाखयलें. हांव तुका सिंपल फक्त भात लाय म्हणना, विच इज द इंटिग्रेटेड फार्मींग जेन्ना आमी म्हणटा तेन्ना ताका आमी एनिमल हजबंड्रीच्या बरोबर आमी ताका जॉयन करता. आनी त्याच बरोबर ताका एनिमल हजबंड्री आनी वेटरनरी सायन्स हितूंतल्यान टोटली म्हणजे ताका गाय येयल्यो, ताका थंयसर परत बकरी येयली, पिगरी येयली. आतां आमच्या CM ऑफिसान इनिशिएटिव्ह घेवन फर्स्ट टायम धारबांदोडा तालुकान म्हणजे दे आर गोट रेअरिंग पयले फावटी. इज नॉट फ्रॉम दॅट कम्युनिटी, हांव पर्टिक्युलरली म्हणना, खंयचोय वेवसाय एक कम्युनिटीचो उरोंक ना. म्हाज्या खुद्द आमोण्या गांवांत तांच्यांनी हांवें सांगलें की हांवें इनिशिएटिव्ह घेतल्या उपरांत ताणें डुकर घेतलें. हांव म्हटलें आरे कोण येतलो काय म्हटलें तुजे व्हरपा खातीर हांगासर. ना दोतोर म्हणलो ते सोदीत येता म्हणपालो, जेंकां गरज आसा ते सोदीत येता म्हणलो. अशें कांय ना म्हणलो. म्हणजे तेज्यो गायी आसात, ताणें आतां डुकरूय दवरपाक सुरवात केली. आमी जर इंटिग्रेटेड फार्मींग करपाक लागले जाल्यार निश्चितच एखादो फार्मर 3 लाख न्ही 5 लाख पर्यंत वचूं शकतले. पोल्ट्री फार्मींग वेरियस स्किम्स आसात, बट ते आमकां इम्प्लिमेंट करपाक जाय. इवन दो HODक सांगलां आमी तुवें इम्प्लिमेंट केल्या उपरांत आमी मॉनिटर करतले की तुवें म्हयन्याच्या भितर ती स्किमूय थंयसर इम्प्लिमेंट जावपाक जाय. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो. तुमकां जेन्ना दिसतलें की एखादें डिपार्टमेंट काम करिना, आपूण सांगलें एग्रीकल्चराक पण तेणी म्हयन्या भितर एकूय कार्ड करूंक ना. हांव सरळ सांगता, म्हणजे वेळ पडलो जाल्यार तेजो जो CRचेर आहा पळय न्ही तो रिमार्क वयतलो हे फावटी. आनी आतां पर्यंत कितें जालां, प्रमोट जायत गेल्ले आसा. नाव इट वील लिंक टू देर CR हें करतलें आनी तेजी गरज आसा. म्हणजे कोण काम करता आनी कोण करिना पळय न्ही हें कळटलें. त्या खातीर तुमचो सगळ्यांचो रिपोर्टिंगूय तितकोच म्हत्वाचो आसा. हांवें कितलेशेच फावटी वेटरनरी ऑफिसराक सांगलें तो एकूयदां येवंक ना.
तुवें ताका सांगलेलें आसूंक जाय तुज्या ग्रामपंचायतीन येवन तेणे ती मिटींग घेवपाक जाय वेटरनरीच्या बाबतींतले म्हणजे पिगरी आसतले पोल्ट्री आसतले हितून तेणी फार्मर्स रेडी करपाक जाय जाल्यारूच आमी जे म्हणटा आमकां दूद आसतलें तांतयां आसतलीं चिकन आसतलें मटन आसतलें हें हाडपा खातीर आमकां बेळगांवाचेर डिपेंड रावचें पडचें ना इन्क्लूड आमकां हांगासर तांकां पयले फावटी दूदकार फार्मराक जे आहा पळय न्ही रे कृशी कार्ड मेळ्ळें गोंयांत 9,000 फार्मर्स आसात भितरल्या जवळपास 5,000 जाणांनी किसान क्रेडीट कार्ड घेतलें आत्मनिर्भर योजनेच्या खाला 1,60,000 रुपया विदावट इंट्रस्ट पयशे आमी तांकां दिले अजुनूय स्कीम चालू आसा अजुनूय आमकां दिवपाक मेळटा हें केन्नाच जावंक नासलें हाज्या पयलीं 1,60,000 रुपया विदावट इंट्रस्ट तेंच्यांनी फक्त दर म्हयन्याक 14,000 रुपया का 15,000 रुपया कितें तरी भरप 16 म्हयने ते पयशे भरले काय तितके पयशे बँकेचे पावतले आवर CMO ऑफिस हॅव टेकन द इनिशिएटिव्ह फॉर दिस स्कीम अगेन आनी ते तेंच्या लोकां पर्यंत पावयले जवळपास 1,500 ते 2,000 लोकांक डिस्ट्रिब्यूट जाले अरे हे शेतकार फार्मर कितें करतले हाज्या पयलीं खंय तरी 10,000 रुपया 20,000 रुपया कॉपरेंतल्यान पयशे घेताले 5% इंट्रस्टान खंय तरी पेन हाडूं खंय तरी बाकीचें उरलां म्हणून आमी जर फॅसिलिटेट केलें जाल्यार हें सगळें तेंच्या पर्यंत पावोंक शकता आमकांय खबर आसची पडटली डे टू डे आमकांय अपडेट जावचें पडटलें म्हणून हांवें म्हटलां की गरज वळखात तेजी ताका समजून घेयात गरज वळखात आनी गरज वळखले तुमकां कळना आसत खबर ना आसत आमी डिस्कस करुया आमी विचारुया तालुका ऑफिसराक विचारात ही म्हाजी डिफिकल्टी हाका म्हाका मदत करपाक जाय कारण हाज्या पयलीं केन्ना नुस्तेकार जो म्हणजे फीश फार्मींग करता हो आमचो दूदकार आसा हेका किसान क्रेडीट कार्ड मेळूंक नासलें फक्त शेतकऱ्याक ज्याची जमीन आहा तेकाच मेळटालें बट आमी किसान क्रेडीट कार्ड आनी ताजी जी आहा पळय न्हू ह्यो सगळ्यो येवजण्यो ताज्या पर्यंत पावपाची मदत केली आमी पॉवर्टी एरिगेशन म्हणटा आमकां हय आमी खूब तेंप जालें सांगता गरिबी हटाव हें सगळ्याक जाता रे बट एक्झॅक्टली कितें आमी कितें करतले मागीर ताका लिंक डिपार्टमेंट खंयची आतां गरीब म्हणजे कोण म्हणजे तो गरीब जो BPLान आहा तो आमच्या बंगल्यान रावता आनी जेची गाडी आनी तो BPL रेशन कार्ड घेवन 30 किलो तांदूळ येता तो गरीब आनी गव्हर्मेंट सर्वीस आहा ताकाय बी ते आसा नाल्यार आतां कितें केलां खबर आहा आई बापाक त्या रेशन कार्डाचेर दवरलां आपलें तेणी दुसरें केलां की आवय बापूय गरीब म्हणटा तो त्याच घरान रावता आवय तेजी आं हें आसा हांव सांगता हांव स्पश्ट म्हाका खबर आहा तो गव्हर्मेंट सर्वंट बरो म्हणजे 8-10 लाख पेमेंट घेता आवयचें नांव BPLाचेर आसा आनी आवय तेज्या वांगडाच रावता अशेंय न्हू आनी तो म्हणटा BPLाचे तांदूळ हाडटा अजुनूय बी अशेय लोक आसात इवन दो बऱ्या पोस्टाचेर आसात गव्हर्मेंट न्ही प्रायवेट सेक्टरानूय आसात आनी ते म्हणटात की आमी गरीब हे गरीब न्हू तुमी आयडेंटिफाय करात अजुनूय बी गांवांनी विधवा भयण आसा जिका 2 भुरगीं आसा जी खरी BPL लिस्टान येवंक ना जी खरी APL काय ते APL आपले BPL आसतलें आनी 2-3 भितर कॅटेगरी आसात आय डोंट नो एक्झॅक्टली मागीर रेशन कोण फेअर प्रायस आसा जाल्यार कळटलें म्हणजे सिव्हिल सप्लाय 3 कॅटेगरी आसात त्या कॅटेगरीत ती येवंक ना तिच्या खातीर प्रयत्न कोणूच करिना तिच्या खातीर जो खरो प्रयत्न जावपाक जाय 20 पॉयंट प्रोग्रामांतलो एखादो प्लॉट तिका मेळपाक जाय आसलो बट तो तिका मेळना कोण तरी भायरसून येवन रावला पळय न्ही रे तिसऱ्याच्या इन्फ्लुएन्सान आमचेय काही लोक तांकां दितात बट त्या मनशाक मेळपाक जाय ताका मेळना ती गरीब तिका अजुनूय बाबडी ती DDSSYचेर डिपेंडंट आसा आतां हेका कोरिलेट करून हांव सांगता जर ती आमच्या ट्रायबलांतली आसत आमची ट्रायबल भयण आसत म्हजी जर जाल्यार तिका अजून 2 स्किमी मेळटा बट त्यो थोड्या जाणांक मेळना ट्रायबल स्किमीच्या अंडर तिची भुरगीं जर 18 वर्साच्या सकयल आसत जाल्यार 3,500 रुपया तिका एडिशनल मेळटा हे 2,000 रुपया DDSSYचे प्लस तिका आसा तशे 3,000 रुपया म्हणजे 5,000 रुपया मिनिमम इन्कम एखाद्या आमच्या जर विधवा भयणीचो किंवा अपंग भावाचो जर ताका 8,000 ते 9,000 मेळना आसत जाल्यार तो गरिबेन येता तो एक्चुअली जेका आमी म्हणटा की ती आतां पॉवर्टी आमी एरडिकेट कशें करतले खूब आतां आमी हांगासर म्हटलां की रूरल डेव्हलपमेंट एजन्सी हांवें मुद्दाम म्हटलां सांगात तांकां की तुमी मनरेगाच्या अंडर रजिस्टर्ड जायात म्हणून हांवें इतक्याकूच सांगलां मनरेगानूय रजिस्टर्ड कोण करतात थोडेशे मागीर आपल्याक जाय तांकांच करतात आपल्याक जाय तेच बेनिफीट दितात उरलेल्यांक बाबड्यांक ताका अजुनूय खरी गरीब कोण आहा पळय न्ही तिच्या पर्यंत कोण वचोंक ना तिका मनरेगाच्या अंडर रजिस्टर्ड करूंक ना पयर आमच्या RDA डिपार्टमेंट आनी WRD डिपार्टमेंट दे हॅव टेकन द गूड इनिशिएटिव्ह हांव मुद्दामून सांगता एप्रिशिएट करपाक जाय तांकां 1.5 कोटी रुपयाचें काम तिराळीचो नालो क्लीन करपाचें काम हाज्या पयलीं टेंडर काडटाले आनी कॉन्ट्रॅक्टराक मेळटालें कोण तरी भायले लोक येवन तें काम करूंक वयताले फर्स्ट टायम दे हॅव डायवर्टेड दॅट 1.5 crores टू द RDA आनी आमचे गोंयकार भाव भयणी हांव साळान गेल्लो मुद्दामून थंयसर 150 जाणां
बाबडे थंयसर विधवा भयणी बाकीची महिला आनी पुरुष हे थंयसर उपलब्ध आशिल्ल्या सकाळी 9 वरांचेर येवन रावल्ले कारण तांकां खबर आहा की हितूंतल्यान 280 रुपयाचो दिसावडो आमकां मेळटा जाल्यार तो कदाचित म्हयनोभर मेळ्ळो आसत जाल्यार तांकां एक निदान 10-12 हजार रुपया मेळटले. लोक काम करूंक तयार ना अशें ना, लोक काम करपाक तयार आसा, बट आमकां खंय तरी लिंक करून दिवपाक जाय. आयजूय बी म्हणजे ह्या विधवा भयणीचे जर आमी एखादें म्हणटा तिच्या भुरग्यांक जर शिक्षण मेळपाक जाय आसत, तिची SC आसतली, ST आसतली, OBC आसतली, ह्यो सगळ्यो स्कॉलरशीप आसा, बट त्यो कोण घेता? गरजवंता पर्यंत पावना. तिका प्रधानमंत्री आवास योजनेचें घर मेळना कारण तिणी बाबडे 1.5 लाख रुपया आमी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर दिता, तिका कोणूच दिवंक वचना कारण तिचो कोण ना, कारण तिची भुरगीं आसा ती धाकली आहा. किंवा तो अपंग भाव आसत जाल्यार हांव तुका सांगता सोशल वेलफेअरच्या अंडर ताका जी हे मेळपाक जाय कितें ती व्हीलचेअर मेळपाक जाय, ती व्हीलचेअर ताका दिवंक वचना. ते कित्याक आमच्या डिपार्टमेंटाची हद्द जाली. जेंचे 150 आमचे फिजिकली डिजेबल्ड लोक असले 2016 आमी कॅम्प घेतलेलो. 150 भावांक गरज असलेलें सामान त्या मडगांवच्या रवींद्र भवनात आनी हेवटेन नॉर्थाच्या रवींद्र भवनात पडून आसा. आमच्या एकट्याय ऑफिसराक पडलें ना की बाबा निदान आमी तेंच्या पर्यंत पावया. थोडे तरी आमी सेन्स वापरपाक जाय आसलें. म्हाका जेन्ना कळ्ळें पळय न्ही तेन्ना हांवें ते मनीस धाडलो आनी ते आतां रिपेर करूंक लायला. थोडे मोडोनूय पाड जाले. आमकां थोडे तरी दिसूंक जाय निदान गरजवंताच्या पर्यंत आमी जर थोडें काम केलें जाल्यार निश्चितच पावपाक शकता. तें म्हाका दिसता म्हणजे आमी जेन्ना गरिबी हटाव म्हणटा पळय न्ही रे, आमी तांकां कॅश दिवंक शकना. सरकाराची योजना 100% तेंच्या पर्यंत पावोवच्यो, बट हाका खंय तरी आमी मनरेगाच्या अंडर रजिस्टर्ड केलें. फाल्यां सकाळी मनरेगा आमी लेबर वेलफेअर बोर्डाक जॉयन केली जाल्यार लेबर वेलफेअर बोर्डाचो ताका फायदो मेळ्ळो. तिका आमी खंय तरी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान आमी हावस किपिंगाक घालूंक शकली काय कितें, किंवा आमचे खंय तरी कॉन्ट्रॅक्टाचेर जे आमचें काम करतात म्हणजे इको क्लीन आसतले आनी कोण तांकां कंटिन्युअसली लोक लागता व तेंच्या अंडर घालूंक शकला काय. तांकां कर्नाटकांतल्यान आनी महाराष्ट्रांतल्यान लोक हाडपाची गरज ना. आजूय बी ते सांगतात की लोक मेळना म्हणून भायल्यान हाडटा. दे आर ऑल्सो पेईंग 15,000. एटलिस्ट तांकां जी मिनिमम आमी म्हाका खबर आसा 50 वर्सां जाली तिका मेळची ना, बट मनरेगान रजिस्टर्ड जावंक शकता. बट 50 वर्सां जाली जाल्यार खंयच्या तरी कॉन्ट्रॅक्टराच्या अंडर ते काम करूं शकता. बिंग अवर ऑफिसर्स आमकां खुबश्यो गजाली खबर आसता. म्हाज्या ऑफिसान कोण आहा, त्याच्या ऑफिसान कोण आहा, आमी लिंक करून तरी दिवपाक शकता. आयडेंटिफाय डॅट त्या ग्रामपंचायतीन अशी फॅमिलीज कितल्यो आसा आयडेंटिफाय करात. तुमकां कदाचित 10 मेळटल्यो, 12 मेळटल्यो, 15 मेळटल्यो. विचार करात तेंचेर. 2 म्हयन्याच्या भितर 15 फॅमिली पैकी आपूण 7 फॅमिलीक कितें तरी इन्कम सोर्स करून दिलो. आमी ताका कदाचित पोल्ट्री सुरू करून दिली 10, आमी ताका म्हणटा की आमी 20 पिलां जी दिता फुकट दिता, ताज्या अंडर जरी जर तिचो मिनिमम इन्कम सुरू जालो, कितें तरी तिका 3-4 हजार मेळपाक लागले. आयजूय बी गांवठी कोंबडी जी आसा पळय न्ही आमी हाडपाक कारवार आनी दोड्या मार्गार वयता. गोंयान मेळना हय मरे, आनी 400 काय 500 रुपया बरोबर. आमी तिकाय तो करून दिवंक शकता न्ही. गांवान आमच्या तिक्को तांच्या घरा फाटल्यान जागो आसता. आमी जर तिका त्या गरिबींतल्यान भायर काडटले आसत जाल्यार म्हाका दिसता आमकां स्ट्रॅटेजिकली काम करचें पडटलें. पयल्यान पयलीं आमकां आयडेंटिफाय करची पडटली कोण एक्झॅक्टली म्हणजे आमी आनी कितें आमी बेनिफिट्स दिवपाक शकता. हांव कालय म्हणजे म्हाज्या लायव्ह भाशणांतल्यान काल जेन्ना परत उलयलो म्हणजे वॉटर सॅनिटेशन एंड इलेक्ट्रिसिटी आमी म्हणटा ह्यो तिनूय गजाली सगळ्या पर्यंत आसूंक जाय. बट आयजूय जर आमी गांवां आमी ओपन डेफिकेशन फ्री डिक्लेअर केलें, आमी फ्री टॅप वॉटर आमी डिक्लेअर केलें. थोडे कडेन प्रॉब्लेम अजूनय आसात. आमी ओपन डेफिकेशन डिक्लेअर करता आसतना त्या गांवांत आमी म्हणजे 10 जाणांची घरां उरल्या जाल्यार आमी एक थंय पब्लीक टॉयलेट लायला आनी डिक्लेअरूय केला. मॅक्झिमम आमी टॅप वॉटर जेन्ना 100% म्हटलां तेन्ना कदाचित म्हणजे तेजे सायडीक आसलेले घर किंवा कडेन आत्तां घर अजूनय डिफिकल्टी टॉयलेटीच्या बाबतींत आसा. हांव जेन्ना सांगता पळय न्ही तेन्ना थोड्या जाणां कडेन 2,000 रुपया ते भरपाक ना. आमकां तिका खंयच्यान मदत करूंक शकता. हय CM रिलीफांतल्यान दिवपाक शकता. म्हाजें तर म्हणणें आसा डायरेक्टली ताका आमी अंडर द CSR तितके पयशे तुमी सांगात. ह्या 5 जाणांचे 2,000 रुपया आमकां भरपाक जाय त्या ग्रामपंचायत. वील मेक द प्रोविजन. आनी खरीच गरज आसा तुमच्या उतराचेर आमी तेय पेमेंट करुया, तेंचें खंयच्यान तरी प्रोविजन करुया. जर एखाद्या मनशाक टॉयलेट आमी बायो टॉयलेट आतां दिता आनी पंचायतींतलो हांवें नारायणगडाक कालूच सांगला परत एकदां चालू कर म्हणून. आमकां नाका. आमकां 60 वर्सां जर राज्याक स्वतंत्र जावन पुराय जाता आसत एक सुद्दां गांवांतलो जो ओरिजिनल गोंयकार आसा हो लायट उदक टॉयलेट हाज्या पासून वंचीत उरपाक जायना. आनी हे जर करतले आसत इतलीं वर्सां तुमी म्हणटाले पंचांचें काम गेली पंचय बी 50-60 वर्सां जाले पंचायतींनी आसत. मागीर हे अजूनय कित्याक आहा तर हे जर रिजॉल्व करतले आसत जाल्यार आमी कर्मयोगी म्हणून जो काम केला माननीय मोदीजीन म्हटलां की गव्हर्मेंट ऑफिसर शूड बी द कर्मयोगी.
कर्मयोगी सारखे आमी थोडीशी तकली वापरून म्हणजे आमकां थंयच बसून दीसभर करपाक जाय अशी गरज ना. त्यांच्या बरोबर आमी कम्युनिकेशन करून त्यांच्या बरोबर उलोवन वेगवेगळे विशय सोडूं शकता. तुम्ही जितको इंटरेस्ट घेतले त्या पंचायतीन तितके बऱ्या रितीत काम थंयसर जावपाक शकतलें. त्याती तुमचो इंटरेस्ट कारण सेक्रेटरी इतको थंयसर हें जाल्लो आहा की 12 वर्सां एकाच जाग्यार रावता तो वेगळी लफडी करपाक लागला थंयसर आसा थोडे कडेन. हांव सांगता हांव हें उलयतना हांव तितको फर्म आसा तेंय सांगता. तलाटीक तर पडलेलेंच ना कारण जेन्ना 10-12 वर्सां सेक्रेटरी एकेच पंचायतीन आहा पळय न्ही रे तर आतां सांगलां हांवें कोणूच म्हटलें 7 वर्सांच्या वयर मिनिमम तरी उरूंक जायना. ते पंच सरपंचय कितें करता तांकां तो बरो जालो थंयच दवर म्हणून सांगता ते हालो नाका ताका कारण तेंचे वेवस्थीत रित्या तेंच्या म्हणजे जाय ती कामां जायना लोकांची अशेंय आसात. तांकां सगळ्या जाणांक सांगलां हांवें की आमकां त्या सेक्रेटरीक कामाक लावचो पडटलो पुरो जालें म्हणून सांगचें पडटलें तुजें आनी तुमच्या रिकमेंडेशनाचेर एखाद्या सेक्रेटरीची ट्रान्सफर सुद्दां जातली. हांव सरळ सांगता तुमी जर सांगलें की हो सेक्रेटरी हांगा 8 वर्सां जालो आसा 10 वर्सां जालो आसा हो कांयच करिना दीस इज माय ऑब्जर्वेशन सांगा तुमी कारण आतां बऱ्याच जाणांनी बुक्सूच बरोवंक ना 4-4 वर्सांचे बुक्स बरयल्ले नासतले सेक्रेटरी आसात. आतां ऑलरेडी डायरेक्टर पंचायत काम करपाक लागला तेजेर. तेका लागून म्हाका दिसता की तुमी आमी कशा पद्दतीत की आमी गरिबी कमी करतले गरिबी सोंपयतले गरिबी हटयतले जाका म्हणटा तो स्पेसिफिकली फॅमिली सोदून म्हाज्या ग्रामपंचायतीन अशे 15 लोक आसा. ह्या 15 लोकांक म्हाका वेगळ्या पद्दतीन मदत करपाक जाय. वर्सभर म्हणसर हांवें 10 लोकांक मदत केली फक्त 5 जाण उरले. एवरी मंथ रिपोर्टिंगान जेन्ना 15 आंकडो येतलो फुडल्या म्हयन्याच्या घालता तेन्ना तो आंकडो तो वाडोवंक शकना. एकदां तुमी फिक्स केलो काय फिक्स त्या पंचायतींतलो 15 आसतलो. मागीर एखादो दुसरो तुका कळ्ळें ना मागीर एड जावं शकता पण तो 15 वयल्यान केन्ना तरी 6 म्हयन्या उपरांत तुमी स्वता सांगपाक जाय आतां तो 6 जालो आं म्हणून समथींग आपूण वेगवेगळे प्रयत्न केले आनी 6चेर हाडलो. हांव तुमकां कोणाकूच तुमच्या बल्सांतले पयशे दिया म्हणना बट वेगवेगळ्या रिसोर्सीसांतल्यान आमी तांकां जशी मदत करप शक्य आसा तशी मदत करूं येता. शेल्टर फॉर ऑल म्हणजे तितूंतल्यान ट्रायबल सोशल वेलफेअर आसा ट्रायबल वेलफेअर आसा रुरल डेव्हलपमेंट आसा प्रधानमंत्री आवास योजना हांव त्या स्किमींतल्यान येवजणेन वचना बट घरा खातीर मदत करपा खातीर ओबीसी कॉर्पोरेशन आसा ओबीसीची स्कीम आहा म्हणजे 1.5 लाख रुपया आमी ओबीसीक आनी ट्रायबलाक डायरेक्ट दिता. इवन दो तांकां 3% लोन मेळटा. आजुनूय ओबीसी एसटी एससी ह्या लोकांक खबर ना की तुका घर रिपेर करपाक तो बाबडो कोपरेचे पयशे घेता आनी घर रिपेर करता. तो घुसपडून तितूरूच उरलो. 1 लाख रुपया कोपरेचे घेवन जाल्यार कॉपरेटीव सोसायटीचे घेवं तेजे 1 लाखाचे 5 लाख जाल्या. तेच आमी जर ताका ओबीसी कॉर्पोरेशनांतल्यान सिंपल लोन जर करून दिलें जाल्यार तो तें करपाक शकता. म्हणजे ताका लागून म्हाका दिसता आमी तितकें जर केलें जाल्यारूय वेगवेगळ्यो स्किमी तेज्या पर्यंत पावोवपाक शकतले. इट इज अ हेल्प टू दिव्यांग्स पीपल विथ द स्पेशल निड्स. तुमी ज्या गांवांत रावता थंयसरूच जर तुमी लिस्ट काडीत जाल्यार कितलेशेच दिव्यांग आसतले. आमी आतां पर्यंत कितल्या जाणांक मदत केली. थोडोसो आमकां प्रश्न पडपाक जाय. म्हाजें म्हणणें म्हाज्या ग्रामपंचायत एरियेन हांव ज्या वयता तितूर कितले दिव्यांग आसा हे आयडेंटिफाय जावचे. तुमकां परत सांगता हांव तुमकां कोणाकूच घरांनी वचून फिल्डान वचून हें सोदपाची गरज ना. तुमकां कामाक लावपाक जाय त्या पंचांक सांगात ते ऑटोमॅटिकली पंच तुमकां नांवां हाडून दितले. तुमी जर सांगात दिव्यांग व्हीलचॅर दिवपाक जाय मरे आमी व्हीलचॅर दितले. कोणाक मशीन दिवपाक जाय मरे आमी मशीन दितले. कोणाक पांय घालपाक जाय सुद्दां आसा जयपुरी फूट वील प्रोवायड यू. आनी हांव 100% सांगता 6 म्हयन्या भितर दिव्यांगांक पूर्णता मदत सरकारा कडल्यान जातली. तुमी लिस्ट हाडचें पडटलें तुमी लिस्ट दिवचें पडटलें. एकदांच फायनलायज करात म्हणजे डिजाबिलिटी कितें आसा तांकां मदत कितें करपाक जाय स्टेप बाय स्टेप आमी तांकां सगळ्या जाणांक विथ फ्री ऑफ कॉस्ट सगळी मदत करीत या. दीस वील बी द स्पेशल म्हणजे प्रायोरिटी जी आसा ही दिव्यांगांक दिवयात. चॅक करात दिव्यांगा खातीर आसलेली स्कीम ताका मेळटा काय ना. आयजूय बी दिव्यांगा खातीर आसलेली स्कीम काही भुरग्यांक मेळना काही लोकांक मेळना. बाबडो जो मोनो आनी भेरो आहा पळय न्ही रे गांवांनी अशे लोक आसा तो पयलींच्यान मोनो रे म्हणटा आमी. अरे ताका हांव म्हाका मेळ्ळो काय विचारता ताका 2000 रुपया ना जाणा कोण म्हणटा तो पंचच सांगता थोडो जाणा कोण म्हाका खबर ना. अरे विचारतलो कोण तेजी कोणी तरी तेज्या घरा कडेन वचून चवकशी करची पडटली. ताका कोणी तरी विचारचें पडटलें आनी ताज्या उपरांत तेजो फॉर्म भरचो पडटलो. त्या उपरांत ती हांव म्हणटा तुमी फॉर्म जरी ना भरात त्या पंचाक टार्गेट दियात. हांव फुडले फावटी येवच्या पयलीं हेजो सोशल वेलफेअराचो फॉर्म म्हाका भरून रेडी जायो. आयडेंटिफाय करा तुमच्या कडेन त्या खातीर आमी जशें म्हणटा की प्रत्येकाचें लिस्ट जें आसा क्लियर जाय.
की बाबा हय हांवें आयडेंटिफाय जशें जर पुअर फॅमिली हांवें आयडेंटिफाय केल्यो 15 म्हाज्या पंचायतींतल्यान हांवें आयडेंटिफाय मिनिमम टू मिनिमम प्रत्येक ग्रामपंचायत जर म्हणत न्ही तुमी 10च्या वयर लोक मेळटले तुमकां दिव्यांग असलेले. काही जाणांनी अजून दिव्यांग सर्टिफिकेट घेवंक ना. अजूनही दिव्यांग सर्टिफिकेट तुमकां ती बी IPHP कडे कॉर्डिनेट करून दिव्यांग सर्टिफिकेट ताका दिवची पडटली. एखाद्या गावात जर 7-8 जाण आसात तेय थंयसर येतात, त्याचो IQ BQ चेक करपाचो आसत ते स्पेशली येतात. तुम्ही कॉर्डिनेट करात. वेगवेगळो कन्सर्न ऑफिसर कोण तुमकां लागलो नोडल ऑफिसराक विचारात बाबा हेजो कन्सर्न ऑफिसर कोण आफयात. म्हणजे 8-10 जाणांचो IQचो विशय आसत न्ही जाल्यार IQच्या विशयाचेर थंयसरूय येवन म्हणजे फिजिकली डिजाबिलिटी आसत मेंटल डिजाबिलिटी आसत तुमकां आयडेंटिफाय करून तें काम जें आसा हें करून घेवचें पडटलें. आनी तें तुमकां ह्या विशयाचेर आमी क्लियर कट आसा म्हणजे ह्या प्रत्येकाच्या पॅरामिटरान कितले लोक आसले. बाबा थंयसर 25 लोक आसा 25 पैकी 23 जाणांक डिजाबिलिटी सर्टिफिकेट आसा 23 जाणांक पेन्शन मेळटा 2 जाणांक मेळनासली. आपूण 2 म्हयन्या भितर डिजाबिलिटी सर्टिफिकेटूय मेळोवन दिली आनी ताका ती येवजण चालू जाली. इतकेंच न्ही पयर हांव एकट्याच्या इनॉग्रेशनाक गेलो आमच्या संजय स्कुलान शिकपी भुरगो हे आसा न्ही तर हांगा MS आसा हांगासर तेंच्यांनी खरोखर सांगता काय एप्रिशिएट करपाक जाय. ताज्या पेरंट्सांनी 1,60,000 रुपया मोडून फायली तयार करपाचें मशीन हाडलां. हांगासर मेकॅनिकल जाल्लो भुरगो मेकॅनिकल BE जाल्लो भुरगो हांव कितें करूं काय म्हणटा तो म्हाका नोकरी दी. फाटले फावटी हांव तुमकां फॅक्ट सांगता फाटले फावटी म्हणजे फाटल्या गव्हर्मेंटान हांव आमदार आसलो फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटान एकदां लॉ ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्यांक सुद्दां पिवनाक एप्लाय केल्ले. अश्योय गजाली आसा. त्या खातीर आमकां खंय तरी म्हणजे तो फुडलो मुद्दो आहा म्हाजो की स्कील डेव्हलपमेंटाच्या बाबतींत आयडेंटिफाय वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही आमकां करचे पडटा. आमी फक्त पॉवर्टीचेर उलयना स्कील डेव्हलपमेंटाचेर उलयता. आमकां थंयसरल्या लोकांक युवकां कडेनूय आमकां उलोवपाक जाय यूथ क्लबा कडेन आमकां उलोवपाक जाय आमकां एम्प्लॉयबिलिटीचेरूय उलोवचें पडटलें. आमी जेन्ना स्कील डेव्हलपमेंट ट्रेनींग प्रोग्राम फॉर द स्कील डेव्हलपमेंट फॉर ऑल आमी स्कील डेव्हलपमेंटाच्या माध्यमांतल्यान आमच्या कडेन वेगवेगळी डिपार्टमेंटां आसा. स्टेट गव्हर्मेंटाचीच न्ही जाल्यार द सेंट्रल गव्हर्मेंटाची डिपार्टमेंट्स आसात जे ट्रेनींग दिवपाक तयार आसा. हांव पयलीं उलयता आसतना सांगलें ती खादी आपली टॅक्सटायल कमिशनर आसा की शी इज रेडी टू गिव द ट्रेनींग. आमच्या ऑफिसरा कडल्यान सहकार्यच मेळना अशें तेंचें म्हणणें आसा. ती रेडी आसा दिवपा खातीर. आमी म्हाका आमी तितकें कॉपरेट करूं शकना काय कितें. तिका खंयच्या तरी गांवांतले 50 बैलांचें लिस्ट दिवंक शकना काय कितें. कारण गव्हर्मेंट ऑफ इंडियाचें ऑफिस एखादें आमच्या गांवांत मागीर ते NGO घेवन वयता खंयच्या तरी. आमी डिपार्टमेंटान जर केलें जाल्यार आमच्याच मार्फत जावं शकता. हें तुका सांगता मागीर KVIC आसतलें KVIB आसतलें GHHRD आसतलें वेगवेगळी डिपार्टमेंट ह्या वेगवेगळ्या पद्दतीच्यो ट्रेनींग दिता आमकां फक्त. आनी अशी ट्रेनींग हें करात की म्हाजें म्हणणें आसा की एम्प्लॉयबिलिटी वाडची. हांव तुमकां हेजेर सांगता आसतना एक उदाहरण सांगता मुद्दामून म्हणजे म्हाज्या ग्रामपंचायतींतलेंच सांगता हांव. आमी रविंद्र भवन सांखळे हांगासर एकदां एक्झिबिशन लायिल्लें वेगवेगळ्या प्रॉडक्टाचें. एकटी महिला घेवन बसलेली तिणी कितें गोवन आवळा कँडी गोवन कोकम सिरप हे तिणी वेवस्थीत कॅन डिस्प्ले केल्लें. आनी बाकीचें कितें केलें आनी आमच्यो महिला आशिल्ल्यो कोणी लोणचें घातलां प्लास्टीकच्या पिशवेन ताका पिनी मारल्या कोणी आनी कितें घातल्या चिप्स केल्या तिका प्लास्टीकच्या पिशवेन पिनी मारल्या. हे महिलेन वेवस्थीत म्हणजे जार पॅकींग बिकींग एट्रॅक्टीव. म्हाका दिसना फुडें हांव तिचे कडेन गेलो हांवें तिका विचारलें हें म्हटलें तूं खंय करता. सर म्हणाली आमच्या घरा कडेन करता म्हणपाली. हांवें थोडोसो क्युरियोसिटी बाबेक खबर आसा क्युरियोसिटी म्हणून तिका फुडलो प्रश्न विचारलो तूं खंय रावता. तर म्हणाले आपूण हांगा थंय ओल्ड गोवा थंय मदीं ओल्ड गोवा थंयसरूच पिला थंय म्हणाली रावता. आपूण म्हणाली रुमांक रावता. हांवें म्हटलें ह्यो आवळा कँडी तूं करता काय भायले विकत हाडून तूं पॅकींग करता. ना म्हणाली आपूण करता म्हणटकीर म्हाका आनीक क्युरियोसिटी क्रिएट जाली. तुका आवळा खंय मेळटा. बाणस्तीच्या बाजाराक विकत येता म्हणपाक लागलो. आनी ज्या ज्या जाग्यार विकत येता तेन्ना आवळा आपूण खूब मोठ्या प्रमाणात विकत घेता म्हणपालो. विकत घेता तुका कोणी शिकयलें काय म्हणपालें. हांवें विचारलो तिका तुवें शिकयलें म्हणपालें म्हाका. हांव आबूज जालो हांवें केन्ना शिकयलें काय म्हणून. ना दोतोर म्हणपा लागली आपूण नावेली ग्रामपंचायतीन रेंटल रावताली. आपलो मिस्टर सेजागेर वेदांतागेर कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर कामाक आशिल्लो आनी तेद्या वेळार तुमी नावेली ग्रामपंचायतीन 3 दिसाचो आमचे फूड एंड न्यूट्रिशन बोर्ड सेंट्रल गव्हर्मेंटचे ऑफिसर आमच्या पर्वरी आसा थोड्या जाणांक खबर नाल्या तेन्ना म्हणाले तुमी ट्रेनींग लायली आमकां 3 दिसाची काय 5 दिसाची. त्या ट्रेनिंगांतल्यान आपूण हे सगळें शिकलीं म्हणपालें आनी आपूण करपाक सुरवात केली. तिणी FDAचें लायसन घेतलें. ओके ताज्या उपरांत तिणी घरा कडेन हें करपाक सुरू केली. पॅकींग तिणी वेवस्थीत तयार केलें आनी ऑटोमॅटिकली तिजो प्रॉडक्ट आज गोवा बागायतदारांनी विकलो वता. बाजार म्हणजे बाकीचे सगळे मार्केटान विकलो वता. म्हणजे ती शी इज नॉट ओरिजिनल गोवन. ती हांगासर कितलीशींच वर्सां जालीं रावता बाबडी. म्हणजे ती जर करूंक शकता आसत जाल्यार वाय नॉट आमचो गोवन कित्याक न्ही.
आमकां कोणी तरी मोटिवेट करचे पडटली, ह्यो वेगवेगळ्यो गजाली दाखोवच्यो पडटल्यो, सांगच्यो पडटल्यो. आमी एखाद्याक स्किल्ड करप हें करता आसतना वेगवेगळ्या पद्दतीन आमकां करचें पडटलें. एम्प्लॉयमेंट आनी जॉब हो तसो सेन्सिटीव विशय. तुमी जर कोणाकूय विचारलें न्ही रे, तुका कितें जालां सांगू म्हणटले, तुज्यान सांगूं येता तुका सरकारी नोकरी आहा न्हू रे, तूं जाय ती शाणपणां सांगतलो, तुका बरो पगार मेळटा म्हणटलो. हांव एम.कॉम जावन घरा कडेन आहा, हांव एम.ई. केलां आनी घरा कडेन आहा. बट आमकां ह्याय भुरग्यां कडेन उलोवचें पडटलें. 100% भुरग्यांक आमी गव्हर्मेंट जॉब दिवपाक शकना, खंयचेंय जरी सरकार येयलें जाल्यार दिवपाक शकचे ना. बट एक मत म्हाजें हांव 100% सांगता, बट 100% भुरगे इधर गव्हर्मेंट नोकरी, प्रायवेट नोकरी नाजाल्यार एम्प्लॉयमेंट ह्या हातूंत येवपाकूच जाय. सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर येवपाकूच जाय. हांव ह्या मताचो आसा. आनी तेका लागून म्हाका दिसता आमी खंय तरी इनिशिएटिव्स घेवप हें गरजेचें आसा. आमी पयरूच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीच्या वतीन आमचें मॉडल करियर सेंटर सुरू केलां. तुमकां सगळ्यांक खबर आसपाक जाय की ऑनलायन आमी एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड जाता. आमच्या ग्रामपंचायतींतल्यानूय आमी ऑनलायन तांकां रजिस्ट्रेशन करपाक दिवंक शकता. आमी आमच्या कडेन कॉमन सर्वीस सेंटर 76 चलता सध्या, 76 पुराय गोंयांत. आमचो टार्गेट आसा 191 जावचें. मोटिवेट करा कोणाक तरी कॉमन सर्वीस सेंटर 2-2 ग्रामपंचायतीक सुरू करपाक लाया. आयज कॉमन सर्वीस सेंटरांतल्यानूय 10-12 हजार रुपयाचो सर्वीस सेंटर सुरू केला, तो करूं शकता. ताका कावन्सिलींग करपाचें आसत. तुमच्या जर गांवांत कदाचित कावन्सिलींग करपाक तुमी 50 जाणांक एके कडेन हाडूंक सोदता आसात, लेबर डिपार्टमेंटाचो लेबर कमिशनर बाब राजू गावसाक सांगात तुमचो एखादो कावन्सिलर हांगा धाड, तेंचें रजिस्ट्रेशन करून घे, तांकां कावन्सिलींग कर. हाव टू फेस द इंटरव्यू, हे वेगवेगळे विशय जे आसा हे करूं येता. सेल्फ एम्प्लॉयमेंटाक कितले जाण तयार आहात विचारात तांकां. सेल्फ एम्प्लॉयमेंटाक फाल्यां सकाळीं तुमकां सांगलें की 20 जाण, तांकां आत्तां कळना की सेल्फ एम्प्लॉयमेंट कितें करूं, बट सेल्फ एम्प्लॉयमेंटाक तयार आसा. ईडीसीक कॉर्डिनेट करात, ईडीसीक बसयात तेंच्या वांगडा. ईडीसी तांकां फक्त लोन न्ही तर सेल्फ एम्प्लॉयमेंट कितें करपाक शकता हाजेरूय गायड करपाक शकतले. आमकां सेल्फ एम्प्लॉयमेंटाक तिसरी गजाल, आयजूय बी गोंयांत ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत की आमी गोवा पब्लीक सर्वीस कमिशन एग्जाम दिवंक शकता काय कितें थोड्या भुरग्यांक खबर ना, आयजूय खबर ना. गायड करात तांकां. तुमी फक्त LDC आनी पिवनूच जावं नाकात. म्हाजें म्हणणें आहा तुमच्या कडेन कॅपेसिटी आज म्हाजे कडेन 80% पडलेले एकटे भुरगे आयला फॉर द फायनल इयर ऑफ द कॉमर्स. 80% पडले ताका, गरीब भुरगे बिचारे. हांवें ताका सरळ सांगलें खंय तरी एप्रेंटिसशीप म्हूण आत्तां जॉयन जा, तूं M.Com एक्सटर्नल कर, बँकींग एग्जाम आन्सर कर की SBI आसतली, बाकीच्यो बँकींग नॅशनल बँकींग एग्जाम कर, नॅशनल लेवलच्यो पोस्टल आसतली, रेल्वे रिक्रुटमेंट आसतली ती आन्सर कर. आमी थोड्या दिसांनी हांव सांगता आमी फॉर आमी डांगे प्रसाद कोचिंग क्लासीस फॉर द हेका कॉम्पिटिटीव एग्जाम्स आमी आमच्या गव्हर्मेंट कॉलेजीन सुरू करता. आमी ऑन बोर्ड एजन्सी घेता आनी कोचिंग सेंटर आमच्या गव्हर्मेंट कॉलेज सांखळे आसतले, खांडोळा आसतलें, केपें आसतलें, स कडेन आमी वेगवेगळ्यो 2 एजन्सी घेवन ज्या भुरग्यांक कॉम्पिटिटीव एग्जामीक वचपाक जाय, IAS, IPS, GPSC सगळे एग्जामीचे डिसेंबर पर्यंत सुरू जातलें. म्हणजे ऑन बोर्ड एजन्सी येतली. बट तुमी आतां जे तुमकां खबर आसा तांकां गायड करप, तेंच्या खातीर तुमकां खबर नासात तुमी नवीन थंय कोण तरी म्हणजे जेन्ना आमी लिमिटेड लोकां कडेन उलयता पळय न्ही, लिमिटेड तें इम्प्रेशन ठरता आनी तितूंतल्यान बदल जो आसा वो खूब मोठ्या प्रमाणात बदल जावपाक शकता. त्या ती एम्प्लॉयमेंट सुरू करपाक आमी आतां म्हटलां की वी आर स्टार्टींग फ्रॉम द विलेज टू IDC बस सर्वीस सुरू करपाचो आमचो विचार आसा. IDCन आयजूय बी म्हणजे कारवारच्यान आनी सिंधुदुर्गांतल्यान भुरगे कित्याक येता तर कारण आमी आमच्या भुरग्यांक मोटिवेट करचें पडटलें. तुका बरी नोकरी मेळटा तेन्ना मेळटा, बट तो पर्यंत तूं बेकार रावन कितें करचो पडटलो. टेम्पररी सद्या कर, तितूंतल्यान तुका त्या एक्सपिरियन्साचेर बरी नोकरी मेळूं शकता. आमी बस सर्वीस, बस फेसिलिटीज सुरू करपाक शकतले. आमकां मोटिवेट करपाची गरज आसा, लिंक करून दिवपाची गरज आसा. थोड्या दिसा भितर तेंय जातलें. आमची बस सर्विसीस गांवांतल्यान थंय पर्यंत सुरूय जातली. त्याची तुमी आयडेंटिफाय करून एखादो हांवें उदक म्हणलें MD IDC हांगा आसा, खंयच्या इंडस्ट्रीज एसोसिएशनच्या चेअरमॅनाक आफोन हाडात की लागीं आसा बाबा हे भुरगे आमचे एम्प्लॉयमेंटा खातीर थंय पॅकर म्हणून आनी कितें येवं शकता तें सांगात. सेल्फ एम्प्लॉयमेंट, हांव जेन्ना सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणटा तेन्ना फक्त एखादो म्हणजे फक्त दुकान घालप आनी गाडी घेवपूच न्ही. उदरचे जशे एग्रीकल्चरांतले, डेरी फार्मींग, पोल्ट्री फार्मींग हेय सगळे सेल्फ एम्प्लॉयमेंटान येयले. आमकां तेज्या कडेन स्कील कितें आसा ही वळखची पडटली, तो कितें करूं शकता हें वळखचें पडटलें आनी त्या अनुसार ताका गायड करचो पडटलो. हितून मागीर CMRY बेनिफिशरी EDC जावं आसतली किंवा मागीर KVIC, KVIB हे सगळे भितर आयले, जेणे करून प्रधानमंत्री आवास योजने प्रधानमंत्री रोजगार योजना पासून ते परत आमची CMRY आयली सगळी.
ओके, ह्यो वेगवेगळ्यो बेनिफीट आसतल्यो. वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट उदक जेन्ना हो रिलेटेड विशय पोवर्टी खातीरय आसा. आयजूय बी वेरियस स्कीम ज्यो आसा, गृह आदाराची योजना गरजवंत अजूनय बी तिच्या पर्यंत पावना. खरी गरज असलेली महिला ही अजून म्हाजे कडेन अजूनय कोण कोण फॉर्म घेवन आयलो काय तांकां हांव विचारता कित्याक ना म्हाका कोणी फॉर्मूच दिवंक ना म्हणटा ती. जी खरी गरज आसा पळय न्ही, एखाद्या वेळी गरीब फॅमिली आसता तिचो घोव खंय तरी तेकाय नॉलेज ना अशेय लोक आसात. लाडली लक्ष्मीची लग्न जाल्या उपरांत एका वर्सान म्हणजे 1.5 वर्सान फॉर्म घेवन येता, आतां म्हाका भरून दी. आनी जेन्ना ताका कळटा पळय न्ही रे 1.5 लाख तुका आतां मेळचो ना, ताका वायट दिसता. आमकां सांगचें पडटलें रजिस्ट्रेशन जाल्या उपरांत 6 म्हयन्यांनी तो फॉर्म भरपाक जाय किंवा तो एका वर्साच्या भितर ते इम्प्लिमेंट करपाक जाय. 18 वर्साचे सोडून दी हांव म्हणटा. निदान खरी गरज आसा पळय न्ही त्या आमी म्हणटात जो एक्चुअल बेनिफिशरी आसा ताका आमकां सोदून काडचो पडटलो. मागीर त्यो 2-3 योजना तेच्यो मातृवंदन योजना, आउट ऑफ द स्कूल एडल्संट आमी एडल्संट क्लिनीक सुरू केल्ली आसा. कारण तुमी वेगवेगळे विशय हे एडल्संट पिरायेंतले तुमी डेली वाचता, तुमी पळयता. हे एडल्संट पिराये तितून हांव डिटेलान वचना, बट वेगवेगळे विशय हे तुमी सुरू करचे हे करचे पडटले. तितून तेणी चिल्ड्रन फॉर द विडो, ऑर्फन, परत हे वेगवेगळे विशय बरयल्या, समजून घेतले जाता. सेल्फ हेल्प ग्रूप हो वेगळो कंपोनंट आसा जेचेर खूब जाण म्हणजे फक्त पयशे काडप आनी बँकेन दवरप न्हू, हाज्या खातीर नाबार्ड सारकेली संस्था आसा जी काम करता बऱ्या पद्दतीन. ती नाबार्डाचे तितकेच न्ही, लिंकींग विथ द बँक, लिंकींग तांकां ट्रेनींग, ह्यो वेगवेगळ्यो गजाली सुद्दां ज्यो आसा पळय न्ही ह्या हातूंतल्यान आमी वेगवेगळ्यो गजाली करपाक जाता. म्हाका दिसता ते जर आमी केलें म्हणजे जाल्यार तितकें न्ही तर आमच्या आनी एक गजाल तुमकां मुद्दामून सांगता. म्हणजे जेचे कोर्सीस हांव चलयता, डायरेक्टर ऑफ क्राफ्ट एंड ट्रेनींग. गोंयांत स्किल्ड मॅनपावर लागता. हांव आमदार जावच्या पयलीं पासून सोशल फिल्डान आसा. माय NGO वीच इज वर्किंग इन डिफरंट फिल्ड्स वीथ द NECO, नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी, वीथ द सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. अंगणवाडी चलयतात, कावन्सिलींग सेंटर गोंयांतली पयली आमी आनी संगत NGO गव्हर्मेंटान सुरू करच्या पयलीं पासून वीथ द हेल्प ऑफ हांव चलयतालो. हांवें मुद्दाम म्हणजे तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता. हांव कित्याक हांव खूब व्हडलो म्हणून सांगना, कारण ही नॉलेज जो पर्यंत आमी शेअर करिना तो पर्यंत कळना. आजूय म्हजो NGO काम करता वीथ डिफरंट वीथ 60 स्टाफ. म्हणजे नॉट इन माय कॉन्स्टिट्युएन्सी, हांव कॉन्स्टिट्युएन्सी लेवलय काम करिना. कुर्टी आसतलें, फोंडा आसतलें, धारबांदोडा आसतलें, ह्या एरियेन ह्या खातीर वेगवेगळे काम करता. बट ह्या म्हजो सांगपाचो उद्देश इतकोच आशिल्लो, अंडर द डायरेक्टर ऑफ क्राफ्ट एंड ट्रेनींग आमच्या कडेन ह्युमन रिसोर्स फावंडेशन ह्या नांवाची थंयसर रजिस्टर्ड संस्था आसा. ताज्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सीस आसा. म्हजी साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, एक्सरे टेक्निशियन, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन आनी ताज्या उपरांत ऑप्थॅल्मीक टेक्निशियन अशे 3 कोर्सीस सद्या हांव चलयतां. आनी तिसरो जो आसा पळय न्ही वीच इज एन ANM कोर्स, तो अंडर द नर्सिंग कावन्सील, तो 2 वर्साचो कोर्स आसा आफ्टर 12वी. आनी हे एकाच वर्साचो कोर्स आसा. इवन जो 10th फेल आहा तेंच्या कडेन होम नर्सिंग हो कोर्स सांखळे म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल आशिल्लें ते लीज आउट बिल्डींग घेवन त्या बिल्डिंगेंतल्यान चलयता. 2014 सुरू केला. आतां पर्यंत 450 भुरगे पास आउट जाले. एकटोय भुरगो बेकार ना. एक तर गव्हर्मेंटान, सेमी गव्हर्मेंटान किंवा गव्हर्मेंटान कॉन्ट्रॅक्टाचेर जॉबाक आसा. हांव उदाहरण म्हणून सांगता, एकटे BBA करपाक चली वयतालें. फर्स्ट इयराक 2 भुरग्यांनी एडमिशन घेतलेलें. म्हाका वळखता म्हणून आफोन हाडलें, कितें करता गो विचारलें. आपूण दोतोर म्हणाले BBA करता. हांवें ताका स्पश्ट विचारलो BBAचो फूल फॉर्म कितें. सर म्हाका खबर ना म्हणपालें. हांवें म्हणलें तूं कित्याक करता. ना म्हाजे फ्रेंड करता म्हणून हांव करता म्हणपालें. म्हणजे इतकें नॉलेज नासतना फ्रेंड करता. हांव म्हणलें तूं सोड, तुज्या कडेन BBA तांकां एवरेज भुरगे एवरेज तुज्या कडेन म्हणलें BBA करून कांयच जावचें ना आनी तूं BBA करून खंय नोकरीय करचें ना. आपूण कितें करूं. तूं म्हणलें म्हाज्या इन्स्टिट्यूटान यो आनी ANM कोर्स कर. 2 वर्साचो कोर्स, भुरगे पासूय जाले ते आनी आयज जॉबाकूय आसा. ताज्या बरोबर BBA करताले ते 3rd इयर फेल जालें आनी घरा कडेन आसा. म्हणजे आमकां अजुनूय बी गांवांनी कितें करपाक जाय नेमकें हें खबर ना. पण आमकां खंय तरी मोटिवेट करून तांकां सांगचें पडटलें. हांवें सांगलां की हे स्कील डेव्हलपमेंटाचे कोर्सीस वेगवेगळे कडेन तालुका लेवलाचेर सुरू करात. खूब जाणांक सांगल्या. कारण वीच इज एन हार्डली आमी मिनिमम फीस सुद्दां म्हणजे गव्हर्मेंट ताका इट इज एन नॉन ग्रँट आसलेले कोर्स, त्या खातीर थोडीशी फीस हाय उरता तेजी. बट खूब जाणांक आमी अशा पद्दतीचे स्कील करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली करपाक जाता. ते करूं येता. सिनियर सिटीजना खातीर आतां पर्यंत आमकां म्हटलें जाल्यार आमी एकूच आमकां दिसता दयानंद सामाजीक सुरक्षा योजना. अजूनय तांकां कोणूच कार्ड करून दिवपाक जाय पळय सिनियर सिटीजनाचें न्ही, ते कार्डय करून कोण दिना. तेंच्या खातीर उमेद सेंटर ही स्कीम आसा. तुमी गोंयांत फक्त उमेद सेंटरा पैकी
म्हणजे प्रत्येक पंचायतीक एक उमेद सेंटर चलू शकता. आतापर्यंत गोंयान म्हणजे हांव हे मुख्यमंत्री जालो आनी सुरू केलो न्हू, हांव परत सांगता, हांव उमेद सेंटर म्हाज्या ग्रामपंचायतीन म्हणजे म्हाज्या कडेन ग्रामपंचायती 7 आसा, 7य ग्रामपंचायतींनी उमेद सेंटर चलता. आमदार जावच्या पयलींची 8 चलताली आनी आमदार जाल्या उपरांत 3 चालू आहा. गोंयान पुराय 35 चालू आहा फक्त. आमी आनी वयल्यान हांगासर आमी 2 स्टाफ एम्प्लॉय करूं शकता, तेंय सांगता. एक एटेंडंट, एक हेल्पर, सोशल वेलफेअर खबर आसतलें कोण आसा जाल्यार. आमी एम्प्लॉयबिलिटी थंयच क्रिएट करता. दोग जाणांक कोणाक तरी 8,000 रुपया मेळटा न्ही. एखादी कोण विधवा भयणवदळ म्हटलें तिका 4,000 रुपया मेळटा. घरांतल्या घर थंयसरूच वचपाचें न्ही तें. आमी कशा पद्दतीन कितें एक्टिविटी सुरू करूंक शकता हें आमी थोडेंशें करचें पडटलें. ओके. परत ओल्ड एज पेन्शन सिनियर सिटीजनची ती हितून मेळों शकता. हांव हेजेर उदाहरण म्हणून आनी एकूच गजाल उलयता सांगताले. आमी फाटल्या दिसांनी सांगताले जेचो नॅशनलायज बँकेन अकावंट ना पळय न्ही रे, ऑर्फन आपले सॉरी विधवा आनी सिनियर सिटीजन हेंच्यांनी अकावंट ओपन करा. आमी सांगलें केन्ना तरी तुमच्या अकावंटाचेर पयशे येतले. आमकां लोकांनी पिशान काडलें. अशें म्हणून जाता झिरो बॅलन्स अकावंटाचेर अकावंट ओपन करप आनी केंद्र सरकार केन्ना तरी तेजेर पयशे घालतलो, अशें जाता काय म्हणटाले. हें शक्यच ना म्हणटाले. आमी जेंच्यांनी आमचें आयकलें 70,000 लोकांच्या अकावंटाचेर 500 रुपया 3 फावटी येयले. आतां पॅन्डमिकान 1,500 रुपया तेंच्या अकावंटाचेर जमा जालो. हें अदरवायज कोणाक सांगल्यार फकाणां दिसतालीं. बट आमी जी स्कीम जी येवजण प्रत्येका पर्यंत जर पावयली जाल्यार निश्चितच म्हाका दिसता हें वेगवेगळें जावं शकता. हांगासर हांवें स्पेशल प्रोजेक्ट म्हटला. हे 15 पॅरामिटर्स आसा. तितून लास्ट तुमी ग्रामपंचायतीन गेले काय न्हू रे, तुमकां सगळे जाण सांगतले कितें खबर आहा, म्हाजें गटर उरलां. ओके. आमचे फुटपाथ घालपाचें उरल्या. आमचो GI फंड येवकूच ना. तुमी तें आयकोंक वचोंक ना. बंद कर म्हणून सांग. पयलींच सांगता. ओके. आमची फायल त्या डिपार्टमेंटान उरल्या, मातशें तें काम तुमचें न्हू. कोणूच ह्या खंयच्याच विशयाचेर तांकां सरळूच सांग तुजें कितें उरलां तें तुज्या आमदाराक मेळ, नाल्यार BDO कडेन चल, नाल्यार डायरेक्टरा कडेन चल. हो GI फंड दिवपाक आनी तुजी गटाराची फायल करून हाडपाक हांव हांगा येवंक ना आनी म्हाजें तें काम न्हू हें डायरेक्ट सांगा तुमी. कांयच फरक पडना. तेंच्या डेव्हलपमेंटाची कामां करपाक तुमी वचूंक ना. आमी थंय गेल्या ह्युमन डेव्हलपमेंट करपा खातीर. आमकां मनशाचो विकास करपाक जायो आनी तो मनशाचो विकास आमकां म्हत्वाचो आसा. इंडिविज्युअल मनशाचो विकास करपाक जाय आनी त्या खातीर तुमकां सांगलां प्रत्येक आयडेंटिफाय करात, लिस्ट करात आनी तें ठरयात की हेजेर पावल्या उपरांत. हांगा स्पेशल प्रोजेक्ट जेन्ना हांवें म्हटला पळय न्ही रे, गांवांतल्यान आमकां क्रिमिटोरियमचो विशय येता. आयजूय बी फाटल्या तेंपाक केन्ना तरी डेड बॉडी घेवन कोण तरी पणजे येयल्लो म्हणून आयकल्लें. म्हणजे डेड बॉडीच घेवन आंदोलन कसलें तर डेड बॉडी घेवन पणजे. म्हणजे ही परिस्थिती कित्याक? कुमुदादी गांवांत ना, जागे ते कित्याक दिना, तेजेर चल्ला सरकाराचेर. थोड्या दिसांनी कंपल्सरी कुमुदादींक जो फॉर द क्रिमिटोरियम आसतले किंवा पंचायतीचे प्रोजेक्ट आसतले आमी येतले कंपल्सरी दिवपाक जाय. कुमुदादी भायल्या लोकांक विकता मरे. मागीर क्रिमिटोरियम आनी पंचायतीक 2,000 जागो दिवपाक जायना. ती गांव पंचायत कोणाची रे? आमकां स्पेशल प्रोजेक्ट कितें वो आयडेंटिफाय करात. एखाद्या पंचायतीचें पंचायत घर आसतलें जें उरलां, एखादे कडेन क्रिमिटोरियम आसतलो तो उरला, किंवा एखाद्याचो म्हणजे आमी म्हणटा की आमचो इरिगेशनचो प्रोजेक्ट आसतलो जो उरला, कितेंय आसूं शकता. म्हणजे आमकां शेतां लावपा खातीर 200 शेतकऱ्यांचो इरिगेशन प्रोजेक्ट हो जावपाचो आशिल्लो बट तो उरला. स्पेशल प्रोजेक्ट तुमी आयडेंटिफाय करात. आयडेंटिफाय करपाक 2 म्हयने लागतले. हांव अशें म्हणना तुमच्या पयल्या विजिटीन जावचो ना. तुमी जज करात आनी मागीर 2 म्हयन्या उपरांत ठरयात की हो सामको गरजेचो आसलेलो प्रोजेक्ट ह्या ग्रामपंचायतीक आपल्यानुसार, किंवा खंय तरी बंदारो घालपाचो आसतलो WRDच्या मार्फत, जेणे करून फाल्यां सकाळी वॉटर लेवल तितली वाडूं शकता. कितेंय आसत हो प्रोजेक्ट आयडेंटिफाय करात आनी तो एकूच प्रोजेक्ट जो आहा पळय न्ही, म्हणजे तुमकांय क्रेडीट वयतलें. तुमी इनिशिएटिव्स घेयात आनी तो प्रोजेक्ट कंप्लीट करपाक त्या डिपार्टमेंटाच्या फाटल्यान लागात. तुमी सांगात हो प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही, हो खरो प्रोजेक्ट त्या ग्रामपंचायतीन जावपाक जाय आनी तुमच्या इनिशिएटिव्हान तो प्रोजेक्ट कंप्लीट जातलो आनी तुमी एका वर्साच्या भितर तो करून घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. तुमकां हांवें एक 15 पॉयंट सुमार दिले. हेजो चार्टूय बी आमी आजुनूय तेजेर थोडोसो सुरू केला अभ्यास. कशा पद्दतीन तुमी फॉर्म भरचो, कशा पद्दतीन तुमी तुमचो सगळोच ऑनलायन धाडपाक जाय, आपल्या मोबायला वयल्यानूच तें सबमीट करपाक जाय. कशा पद्दतीन मंथली रिपोर्ट धाडचो हाजेरूय आमची CMO ऑफिस टीम, GPART, DHA सगळे काम करतात. तुमकांय जर आयडियाज आयल्यो की हो मंथली रिपोर्ट आमी खंयच्या फॉर्मेटान धाडटले, थोडोसो ऑब्जेक्टीव आसतलो, थोडेशे सब्जेक्टिव्स आसतले, ह्या पद्दतीन आमी मंथली रिपोर्ट तुमकां वयतलो, तुमी भरून धाडचो आनी एवरी मंथली हाजेर रिव्यू जावचो. हांव कदाचित म्हणजे तुमकां दर म्हयन्याक मेळूंक शकलो ना जाल्यार सुद्दां
एका 2 म्हयन्या उपरांत तरी जे आमचे 200 जाण आसा त्या सगळ्यां कडेन ऑनलायन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान हांव पर्सनली 200 लोकां कडेन उलयतलो. हांव आतां पंचायत सेक्रेटरी पंचायत हांच्याय कडेन म्हणजे ऑनलायन उलोवपाचो आसा. येता त्या शेनवारच्यान आमकां सुरू जावपाक जाय. पयलो दीस हो येता त्या 30 तारखे दीस म्हाका दिसता शेनवार येता. ह्याच शेनवारच्यान आपल्या पंचायतींतल्यान सुरू करपाक जाय. इन केस खंयची पंचायत दोगांच्या मदीं इंटरचेंज करपाची आसत दॅट इज देर म्हणजे म्हाका ही खूब पयस पडटा तुका लागीं पडटा दोगांची विलिंगनेस आसत जाल्यार तुमच्या मदीं ती बदलूं येता. एक्सक्यूज फक्त ऑन हेल्थ ग्राउंड सामकोच बाबा म्हाका कदापी खूबच शक्य ना म्हाजो आतां एज जालें डायबिटीज हें तें बट एक्सक्यूज असो न्हू म्हाका मरे डायबिटीज अर्द्या लोकांक डायबिटीज आसता आनी चडश्या लोकांक हायपरटेन्शन आसा. तें सगळें साहजीक आसा. जितकें टेन्शन घेतलें तितकें सुरू जातलें. ओके सगळ्यांक सुरू जावपाक म्हाकाय जावपाक लागला. तो एक्सक्यूज ना. त्या खातीर आमकां सगळ्या जाणांक 100% काम करपाक जाय. आनी तुमकां ज्या जाग्यार परत सांगता हांव म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटांतलो एखादो मनीस तुमकां 8 दिसांक तुमी एक्टिविटी प्लॅन करची पडटली. कदाचित पयलीं 3च जातल्यो. एग्रीकल्चराक लाया, हॉर्टिकल्चराक लाया, डेरी फार्मिंगाक लाया, कदाचित तेज्या फुडलो खादीक धाडा थंयसर, तेज्या फुडें EDCक धाडा, तेज्या फुडें एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीक धाडा, ताज्या फुडें नाबार्डाक धाडा थंयसर, तेज्या फुडें ICRाक धाडा थंयसर, ताज्या फुडें ती सेंट्रल कमिशनर बसलेली आसा एक्सायज हेजी आमच्या टेक्स्टायल कमिशनरची तिका धाडात. कम्युनिटी प्रोजेक्ट कितें जावपाक शकता, ग्रुपान कितें जावपाक शकता. ओके वेगवेगळ्या पद्दतीचे आमी सगळ्यांनी तकली लावन विचार करात. सुरवातीच्या म्हयन्याभरात कदाचित प्लॅन करपाक वयतलो बट एक्टिविटी सुरू जाली म्हणजे माननीय मोदीजीत आत्मनिर्भर भारत हो संकल्प सोडलो. आत्मनिर्भरच्यो भारताच्योय स्कीम आसात. आयज फिशरीच्यो मत्स्य योजना आसा. मत्स्य योजना हेजो अर्थ असो न्ही की फ्रॉम द फिशरीज कम्युनिटीज आमी त्यो दिवपाक शकता ना. आयजूय बी लोक मत्स्य योजनेच्या अंतर्गत 50% सबसिडी आसा. आयजूय बी क्लस्टर जर आमी योजनेच्या सकयल गेले आसत किंवा फूड प्रोसेसिंग युनिट घालपाचो इंडिव्हिज्युअली जरी ठरयलो आसत केंद्र सरकार 50% दिता. काजू कारखानो घालतलो सुद्दां जाल्यार 50% सबसिडी आसा. आमकां फक्त कोरिलेट करपाक जाय. आमकां अपग्रेड तुमकां जी गजाल खबर ना CM ऑफिस तुमी सगळे जाण विश्वनाथ डांगीक चड सगळे जाण वळखतात. हांव मुद्दाम केलो ही इज एमॉंग्स यू ओनली ही इज वर्किंग एट प्रेझेंट इन CMO ऑफिस. त्या खातीर तुमी केन्नाय एट एनी टायम ताका कॉर्डिनेट करूं येता. म्हाका हें कळूंक ना सगळ्या जाणांनी तेजो नंबरूय घेवचो. म्हाका हें कशें करचें कशें फुडें वयचें हें कळूंक ना. तो पर्सनल लेवलाचेर तुमकां त्या डिपार्टमेंटाची ती योजना फुडें व्हरपा खातीर पर्सनल लेवलाचेर मदत करतलो आमची CMO ऑफिस पुराय टीम म्हणजे DAची जिपाड तर आसात बट CMOची पुराय टीम इवन दो हाज्या बरोबर आमच्या कडेन गोवा पोल्युशन आपलो प्रदीप सरमुकादम विथ बायोडायवर्सिटी बोर्ड ओके ते वेगवेगळे एक्टिविटी गांवांनी करीत आसा. म्हणजे आमी थंयसर रायस क्लस्टर करपाक सुरू केलो पयलो फ्रूट क्लस्टर करपाक सुरू केलो. ओके म्हणजे रायस मिल गोंयानूच जातली. इवन दो आमी हें कितें तें हनी बी करपाक सुरू केली. वेगवेगळ्यो एक्टिविटी गांवांनी आमी सगळी कडेन वेगवेगळ्यो सुरू केल्या बट त्यो सगळ्या पर्यंत येवपाक जाय. तुमच्या कडेन तुमच्या प्रत्येक एक्टिविटी करता ती त्या ग्रामपंचायतीचो वेवस्थीत रित्या बॅनर म्हणजे खंयची सपोज आमी म्हणटा की ती कोपारड्या पंचायत ऑफ सत्तरी कोपारड्या ग्रामपंचायत वेलकम्स यू आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. तुमी एक्टिविटी कितें केली आयची कॉमन बॅनर उरोनी आयची एक्टिविटी एग्रीकल्चराची जाली, आयची एक्टिविटी युवकांची जाली, पयर एक्टिविटी EDCची जाली. निदान म्हयन्याच्यो 5 ते 6 एक्टिविटी मिनिमम मेजर एक्टिविटी मायनर एक्टिविटी तुमकां त्या एक्टिविटीक वचपाची गरज ना. तुमचो सेक्रेटरी त्या पंचायतीचो तुमकां रिपोर्ट करतलो. तेजें काम आसा कंपल्सरी थंय ती जाली काय ना. तुमी जेका सांगतले फूड एंड न्यूट्रिशन बोर्डाक ती थंय वचून घेतले तुमकां सेक्रेटरी तेजो रिपोर्ट धाडटलो. तुमचो रिपोर्ट आनी तितकोच तो हायलायटूय जावपाक जाय. सोशल मिडियाचेर जावपाक जाय, प्रेस मिडियाचेर येवपाक जाय. तुमी त्या गांवांत कितें तरी करता हें गांवांतल्या लोकांक कळपाक जाय. तितूर इन्वॉल्वमेंट सगळ्यांची जातली. जशी आमी म्हणटा पंचांची सेल्फ हेल्प ग्रुपांची यूथ क्लबाची त्या म्हणजे देवस्थान समितीची जातली. थंय फादर आसा जाल्यार फादराची चर्चीची कमिटी जातली. थंयसर आमचे ते मुस्लीम कम्युनिटी आसात त्यांची जातली. इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड सगळ्या जाणांक आमकां इन्वॉल्व करून घेवपाक जाय आनी शेवटच्या मनशा पर्यंत ताजो बेनिफिट्स मेळोवन दिवपा खातीर सरकाराच्या वतीन केल्लो हो प्रयत्न आसा. तुमचे सगळ्यांचे 100% सहकार्य आमकां अपेक्षीत आसा. एका वर्साच्या कार्यकाळाच्या उपरांत आमी जशे ग्रामपंचायतींक एवॉर्ड दितले लोकल कोस्टल हे ते वेगळ्यो आमी सेम वे जशे बरी आमच्या आतां सध्या 40 ग्रामपंचायतींनी कॉलेजीय काम करता
तांकांय अवॉर्ड दितले इवन दो म्हणजे 4 सेक्टरान जशें आमी पंचायती डिवायड करता 4 सेक्टरांत आमचे बरे ऑफिसर्स जेणी खूब बरें काम केलें तांकांय अवॉर्ड दिवपाचो फुडलो 15 ऑगस्ट किंवा 19 डिसेंबर 2021 तांकांय एप्रिसिएशन अवॉर्ड जे आसा हे आमच्या ऑफिसरांकूय बी एप्रिसिएशन अवॉर्ड दिले वयतले इवन दो तुमच्या डिपार्टमेंटांतलो कोणूय मनीस जो तुमकां शेनवार आयतार आसा तुमी जे डिपार्टमेंट हेड करता परत सांगता हांव ताका व्हरपाचो तुमकां फूल रायट आसा तो तुमकां ना म्हणू शकना तो क्लार्क आसूं तो प्यून आसूं किंवा तो अकाउंटंट आसूं तुमी आफयलो आनी ह्या शेनवारा यो थंयसर म्हणून तो येवंक ना तुमी जेका कन्सर्न ऑफिसर इन्फॉर्म करता यू हॅव फूल रायट हांव तुमकां सगळ्यांक व्हर म्हणना बट तुमकां लागता ते दोग-तीग जाण म्हणजे हे व्हरून तुमी थंय ज्या पद्दतीन जाय ती हें फ्रिडम तुमकां दिल्लें आसा हे फ्रिडमांतल्यान तुमी जर काम करीत निश्चितच आमकां आमी जेका भांगराळें गोंय म्हणजे हांव जें निदान म्हणजे 19 डिसेंबर 19 डिसेंबर 2021 ह्या 2021च्या कार्यकाळात एक भांगराळें गोंय हें स्वप्न पळयता गोंयकार गेली कितलींशींच वर्सां आनी 60 वर्सां जेन्ना पुराय जातलें निदान आमच्या गोंयकाराक खंय तरी आमी निदान ज्यो बेजीक गरजो आसा ह्यो बेजीक गरजो ताज्या पर्यंत पावल्यो इतकें जातलें तें सगळें तुमच्या सहकार्यान जातलें हांव परत सांगता फक्त संकल्पना कदाचित म्हाजी आसतली बट इम्प्लिमेंटेशन जें आसा हें 100% तुमचें आसतलें तुमी सगळ्यांनी हितून सहकार्य करचें अशें म्हाका दिसता आनी निश्चितच तुमी करतले हाजी अपेक्षा दवरता देव बरें करूं कोणायकू कितें विचारपाक जाय जाल्यारूय विचारूं येता अजुनूय एनीथींग तशें कांय ना आमचो प्रयत्न आसा की तांकां निदान फूल टायम ना पळय न्ही थंयसर वेगळी वेवस्था कितें करपाची चल्ला कारण आमचे कडेन तितके सेक्रेटरी ना म्हणून उरल्या बट तेजें प्रयोजन करता बरो प्रश्न डांगी नोट करून सांग म्हाका सगळी कडेन ना चार्ज आहा तांच्या कडेन